नमस्कार. मी राजाराम पत्रे सर्व बंधू भगिनींचं आजच्या या लाईव्ह इव्हेंटमध्ये अ, स्वागत करतो. या लाईव्ह इव्हेंटमध्ये काल आपण एक इव्हेंट घेतला होता ज्यामध्ये थॅलेसिमिया या आजारासंदर्भात आपण माहिती घेतली. ही माहिती आदरणीय श्री राठोड सरांनी, राजकुमार राठोड सर जे मुंबईमधून आहेत, त्यांनी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेत समजून सांगितलं. याचबरोबर रक्तदानासंदर्भात आपल्याला जयराम नाईक सर यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. आजच्या या इव्हेंटमध्ये आपण विश्वजित काशीद सर जे खरं तर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांना आपण भेटणार आहोत. त्यांचं इंट्रोडक्शन मी थोड्या वेळात करणार आहे. तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांना खरंच परत एकदा कोविड-19 शी ज्या पद्धतीने आपलं युद्ध चाललंय आणि ज्या पद्धतीने आपला सहभाग आहे, या सगळ्याबद्दल ज्या संवेदनशीलतेने आपण सर्व नियम पाळत आहात आणि घरी राहतात आणि देशासाठी हे खूप मोठं काम करत आहात, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार सुद्धा मानतो. खरं तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, परंतु आज लाईव्ह सेशनमध्ये याला मर्यादा आहे. तर म्हणूनच आपण समाज प्रबोधनाचं काम लाईव्ह इंटरनेट इव्हेंटद्वारे आज घेत आहोत. यामध्ये थोर क्रांतिकारी राजांचा विचार आपण म्हणजे त्या विचारांची ज्योत खरं तर आपण आपल्या मनामनामध्ये प्रत्येकानं आपल्या हृदयात लावणं गरजेचं आहे. तर आपल्या सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराजे आणि कोल्हापूरचं नाव आपल्या आधुनिक प्रभावी विचारांनी आणि तेवढ्याच दमदार कर्तृत्वाने जगभर नेणारे छत्रपती शाहू राजांचा आपण जय जयकार करत आजचा लाईव्ह इव्हेंट साजरा करतोय, चालू करतोय. मित्र, जगभरात भारत हा एकमेव असा देश आहे ज्याला तरुणांचा देश असं समजलं जातं. त्यांचं कारण मी शोधण्याचा बराच वेळा प्रयत्न केला, पण त्याचं कारण मला समोर असं आलं की जगात भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत आणि त्यामुळे भारताला तरुणांचा देश मानला जातो. पण मला थोडीशी या व्याख्येत भर घालायची आहे. सामाजिक भान असणारी आणि कर्तृत्ववान तरुण पिढी याच्यामुळं ही जी व्याख्या आहे, भारत हा तरुणांचा देश मानला जातो. तर ही खरं तर त्याची एक ॲडिशन आहे. तर दिवसेंदिवस यामध्ये सामाजिक भान जपणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालली. आता तर म्हणजे ही संख्या वाढत चालली त्याच्यामुळं खरं तर स्वप्नवत भारताची सुरुवात आहे असं मला ते वाटतं. अ, हे सांगण्याचं कारण एकच, कारण आजचे जे वक्ते आहेत, ते तरुण आहेत आणि तडफदार आहेत, कर्तृत्वाने खूप मोठे आहेत आणि म्हणून हे जरा मला तुम्हाला सांगावसं वाटलं. खरं तर कोविड-19 मध्ये एक योद्धा म्हणजे कोविड योद्धा म्हणून ज्याला आपण आदरानं बोलवू शकतो, असे विश्वजित काशी सर आज आपल्याला भेटणार आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला मी करून देतो. थोडक्यात अगदी करणार आहे, कारण त्यांच्याबद्दल बोलायचं तर खूप काही बोललं जाऊ शकतं. तर ते उच्च विभूषित आहेतच शिक्षणानं. तर त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची सुद्धा पदवी घेतलेली आहे. बऱ्याच वेळा चांगलं शिक्षण असूनही मला ही गोष्ट विश्वजित काशीद सरांना भेटल्यापासून जाणवते आणि ती म्हणून मला इथं हे बोलावंसं वाटतंय, की बऱ्याच वेळा चांगलं शिक्षण असून सुद्धा योग्य संस्कार नसतील, तर व्यक्तिमत्व फुलत नाही. सरांच्या जे सरांच्यावर त्यांच्या घरच्यांचा संस्कारचा भारी पगडा असल्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरिंग शिवाय त्याने आपली आवड जोपासली आणि या आवडीच्या माध्यमातून त्यांनी जे ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानाच्या बळावर कित्येक भारतातली, पूर्ण अखंड भारतातल्या गोरगरीब जनतेला त्यांच्या या ज्ञानाचा फायदा झाला. ते एक्सपो या कॅनेडियन कंपनीत काम करतात. त्यांची पोझिशन आहे ॲप्लिकेशन आर्किटेक्ट अँड कॅम्पस रिक्रुटमेंट एक्सपर्ट. ते भारताचे प्लेटलेस साठीचे गुडविल अँबॅसेडर आहेत. तसेच त्यांना हेल्थ मिनिस्ट्री आय-एस-बी-टी-आय दिल्ली यांच्याकडून दिला जाणारा यंग मेडिकल सायंटिस्ट जी.एच. शोरी अवॉर्ड हे त्या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हा अवॉर्ड मिळवला आहे. सध्या चालू असलेल्या कोविड युद्धात सरांनी सेनापतीची भूमिका बजावत पुणे येथे प्लाझ्मा थेरपी रिसर्च पॅनलमध्ये महत्वपूर्ण सहभाग म्हणजे घेतलेला आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे कोविड पेशंट, तुम्ही जसं जाणताय की आता आपण पेपरला बघतोय की कोविड पेशंटसाठी प्लाझ्मा थेरपी खूप पॉझिटिव्हली काम करायला लागले आणि ह्या प्लाझ्मा थेरपीमध्ये रिसर्चचं काम सरांनी केलेलं आहे आणि त्या पॅनलमध्ये सरांची नेमणूक आहे. म्हणजे तिथं मी म्हणेन की त्यांनी सेनापतीचं काम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या पेशंटवरती
प्लाझ्मा थेरपी केली जाणार आहे अशा पेशंटचं काउन्सिलिंग करणं हा एक खूप महत्वाचा रोल होता. हा रोल निभावणं खूप धाडसाचं होतं. ते धाडस सरांनी त्या ठिकाणी केलंय आणि अशा कित्येक लोकांना, कोविड पेशंटना त्यांनी काउन्सिलिंग करून ती थेरपी करून घेण्यासाठी मदत केली. त्यांचा विचार बदलून, त्यांची मानसिकता बदलून त्यांना त्यामधून, कोविडमधून मुक्त केलं. ही खूप मोठी आणि गर्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर आज आपण एसडीपी संदर्भात, रक्तदान संदर्भात सरांकडनं माहिती घेणार आहोतच. मला असं वाटतं की आदर्श तरुण कसा असावा, तर आदर्श तरुण जेव्हा तुम्ही आता सरांना ऐकणार आहात, सरांना बघणार आहात, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक आदर्श तरुण आणि एक ध्येय असणारा तरुण काय करू शकतो, याचं एक मूर्तिमंत आणि आदर्श उदाहरण आपल्याला विश्वजित काशीद सरांच्या रूपानं आपल्या समोर येणार आहे. तर माझी अशी विनंती असणार आहे, तत्पूर्वी मी आम्हाला या इव्हेंटसाठी ज्या संस्थांनी मदत केली, ज्या व्यक्तीने आम्हाला हा इव्हेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली, अशा सर्वच संस्थांचं मी थोडंसं सुरुवातीलाच आभार मानतो. तर आम्हाला यामध्ये थॅलेसेमियाग्रस्त मुलं जे आहेत, जे बंधू भगिनी आहेत, त्या सर्वांचं मौलिक आधार आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळाला. त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर सूरज देशमुख सर जे आहेत, ज्यांनी आम्हाला या लाईव्हचा बेनिफिट दिला, त्यांनी एक चान्स दिला, त्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतोय. याचबरोबर निखिल कोळी नावाचं एक असं व्यक्तिमत्व कोल्हापूरमध्ये आहे, जे निस्वार्थ, निगर्वी, काय म्हणावं या व्यक्तीबद्दल. त्यांनी खरंच खूप मोठे व्यक्ती आहेत. तर त्यांचंही खूप मोलाचं आम्हाला सहकार्य लाभलंय. याचबरोबर रक्तदाता कोल्हापूर व्हॉट्सअप ग्रुप आणि समस्त कोल्हापूरचे रक्तदाते यांचं एक खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलंय. त्याबरोबर सेवा निलयम फाउंडेशन ही संस्था आमच्या बरोबर आहे. त्याचबरोबर सावली फाउंडेशन, उमेद फाउंडेशन, राजा शिवछत्रपती परिवार, या सर्व संस्थांनी आम्हाला सपोर्ट केला, ज्या सपोर्टमुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतोय. आणि आजची जी माहिती आहे, ही माहिती घेण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं अलर्ट करतो. अतिशय काळजीपूर्वक हा इव्हेंट समजून घ्या, ऐकून घ्या. कारण मी आता कोल्हापूरमध्ये बघतो, जेव्हा जेव्हा सीपीआर मध्ये जातो, कित्येक गरीब अडाणी माणसं जेव्हा ते रक्ताची थैली घेण्यासाठी आपल्या पेशंटसाठी जातात, तेव्हा बऱ्याच वेळा काही ब्लड बँकेकडनं त्या लोकांची फसवणूक होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या तसंच ते चुकीच्या पद्धतीचं कंटेन असणारे जे ब्लड आहेत किंवा प्लेटलेट्स आहेत किंवा एसडीपी आहेत, हे दिलं जाऊ शकतं, रिजेक्ट झालेलं दिलं जाऊ शकतं. तर या संदर्भातलं इत्थंभूत नॉलेज असलेली व्यक्ती आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळं आपल्या घरात कधी असा पेशंट येईल आणि त्यावेळेला आपल्याला याबद्दलची माहिती असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्राणप्रिय व्यक्तीला चांगलं जीवदान देऊ शकता आणि आपली आर्थिक आणि इतर लुबाडणूक टाळू शकता. मानसिक सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला राहू शकता, कारण तुमच्याकडे माहिती आहे, ज्ञान आहे. तर मी विश्वजित सरांना जास्त वेळ घेत नाही, विश्वजित सरांना मी इन्व्हाइट करतो. सर, कृपा करून आम्हाला मार्गदर्शन करा की एसडीपी काय, रक्तदान काय आहे, ते कसं करावं, कुठे करावं, किती वेळा करावं, आणि पूर्ण तुम्हाला जितकं काही सांगता येईल तेवढं तुम्ही आम्हाला या सेशनद्वारे कृपा करून सांगावं, ही आपल्याला विनंती. थँक्यू. सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो. सुरुवातीलाच मी सगळ्यात पहिला रोहितदादा कदम यांचे आभार मानतो की त्यांनी ही संधी दिली. त्याचसोबत राजाराम पत्रे सर, ज्यांनी अतिशय सुंदर असं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर सर, माझा आवाज ऐकू येतो का? हॅलो. हा, येतोय सर, आवाज येतोय आपला व्यवस्थित. त्याचसोबत थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन कोल्हापूर, राजा शिवछत्रपती परिवार, सावली फाउंडेशन, निलयम फाउंडेशन, उमेद फाउंडेशन, महती तुझी माझी फाउंडेशन, तसंच स्पेशली थॅलेसेमिया निर्मूलन समिती मुंबई महाराष्ट्र, या सगळ्यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. सगळ्यात पहिला मी स्टार्ट करतो इथे की ब्लड डोनेशन. त्याचसोबत मी बोलणार आहे प्लेटलेट डोनेशन.
प्लेटलेट डोनेशन नंतर मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे ग्रॅन्युलोसाइट डोनेशन म्हणजे WBC डोनेशन हे सगळ्यात महत्वाचं एक डोनेशन आहे आणि त्याचबरोबर थोडीशी माहिती स्टेम सेल्स डोनेशन बद्दल पण. तर या 4 फॅक्टरवरती आपण आता बोलणार आहे. सगळ्यात पहिलं स्टार्ट करताना ज्यावेळी आपण ब्लड देतो मेनली आपल्या ब्लडमध्ये 4 मेजर कॉम्पोनंट्स असतात. सगळ्यात महत्वाचा असतो RBC रेड ब्लड सेल्स, ज्याचं काम काय असतं आपल्या बॉडीमध्ये की टिश्यू रिजनरेशन म्हणजे बायोलॉजिकली सायंटिफिकली असं म्हटलं जातं की दर 7 वर्षानं आपण मरतो आणि पुन्हा तयार होतो. बायोलॉजिकली आपलं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं. ते ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं RBC रेड ब्लड सेल्स करतात ते. सेकंड आपल्या ब्लडमध्ये असतं WBC ज्याला आपण म्हणतो व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्सचा रोल काय असतो आपल्या बॉडीमध्ये तर जे काही आपल्याला इन्फेक्शन्स होतात फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 10 मिनिट्सचा बाहेर वॉक घेतला रोडवरती तरी मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया तुमच्या सिस्टममध्ये जातात. त्या बॅक्टेरियाजना डील करायचं त्यांना हँडल करायचं त्यांच्याशी फाईट करून तुम्हाला हेल्दी ठेवणं किंवा तुम्हाला फीवर टेम्परेचर वगैरे अशा कुठल्याही स्मॉल डिझीजमध्ये पुन्हा रिकवर करणं आणि फिट करणं ह्याचं काम WBC करतात. थर्ड आपल्या ब्लडमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे काय प्लाझ्माचं रोल काय असतं जे काही आपण फूड इनटेक करतो जे काही आपण जेवण जेवतो ते डायजेस्ट झाल्यानंतर प्रोटीन मॉलिक्यूल आपल्या बॉडीमध्ये बनतात. ते प्रोटीन मॉलिक्यूल ऑल ओव्हर द बॉडी कॅरी करायचं काम पूर्ण शरीरभर कॅरी करायचं काम हे प्लाझ्मा करतं. आता प्लाझ्मा म्हणजे काय करतं की इट ऍक्ट्स म्हणजे हे कशा पद्धतीने काम करतं एक बस ट्रेन एरोप्लेन किंवा ऑटो रिक्षा जसं काम करतं की पॅसेंजरना कॅरी करणं वन डेस्टिनेशन वन पॉईंट टू अनदर एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर. सेम वे प्लाझ्मा काय करतं जे काही आपण फूड खाल्लेलं आहे ते डायजेस्ट झाल्यानंतर प्रोटीन्स जे बनलेले आहेत ते प्रोटीन्स एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत कॅरी करायचं काम हे प्लाझ्मा करतं. त्यानंतर फोर्थ महत्वाचा सगळ्यात कॉम्पोनंट असतो आपल्या ब्लडमध्ये तो असतो प्लेटलेट्स. प्लेटलेट्स म्हणजे काय सिम्पली हे पॅचवर्क म्हणजे सील करायचं काम करतं. समजा फॉर एक्झाम्पल मला इथे हाताला जखम झाली तर नॅचरली ब्लड आउटकम होतो म्हणजे ब्लड फ्लो बाहेर येतो. त्या ब्लड फ्लोला कंट्रोल करायचं काम कोण करतं तर प्लेटलेट्स करतात. प्लेटलेट्स म्हणजे काय सिम्पली एक सीडी पूर्वी जी मिळायची किंवा आपण घरी कप बशी वापरतो त्या बशीसारखे ते सेल्स असतात. ते काय करतात जिथे कट झालाय समजा माझ्या हाताला इथे कट झालाय तर रक्त बाहेर यायला चालू होतं. ते रक्त बाहेर यायला चालू झाल्या ब्रेन अशा वेळी आपला काय पहिला रिस्पॉन्ड करतो तर आपल्या ब्लड मधले जे काही प्लेटलेट्स आहेत तो प्लेटलेट्स जे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लेटलेट्स म्हणजे रक्तातले जे प्लेटलेट्स आहेत ते प्लेटलेट जिथं जखम झाले तिथं तो ट्रॅव्हल पाठवून देतो आणि ते जे गोल गोल सारखे जे सेल्स असतात ते जिथं जखम झाले तिथं ट्रॅव्हल करतात आणि एकमेकाला कनेक्ट करून असा पॅच बनवून टाकतात आणि पॅच बनवल्यामुळं तो जे नेटवर्क तयार होतं आणि त्या पॅचमुळं ते ब्लड बाहेर स्टॉप केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती टिश्यू वगैरे रिजनरेट होतात. ते जे पॅचिंगचं काम आहे ते प्लेटलेट्स करतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही आता इथे हाताला पंच मारल्यानंतर इंटरनली माझे सगळे सेल्स किंवा स्मॉल वेन्स असतात ते डॅमेज होतात. डॅमेज झाल्यानंतर इंटरनल ब्लिडिंग चालू होतं. ते इंटरनल ब्लिडिंग स्टॉप करायचं काम कोण करतं तर त्या प्लेटलेट्स करतात. तर आपण जे ब्लड डोनेट करतो आपल्या ब्लड मधून हे 4 कॉम्पोनंट सेपरेट केले जातात. फर्स्ट इज जसं मी म्हटलं RBC, सेकंड आहे WBC, थर्ड आहे प्लाझ्मा आणि फोर्थ आहे प्लेटलेट्स. त्यापैकी WBC जो असतो जो तुमच्या बॉडीला आता प्रोटेक्ट करतो तो ज्यावेळी तुम्ही ब्लड डोनेशन मधून तुमच्या ब्लड मधून तो WBC ज्यावेळी दुसऱ्याला जातो त्यावेळी तो कॅन्सरस मटेरियल तयार करतो. त्या व्यक्तीला ज्याला तुम्ही ब्लड ट्रान्सफ्यूज केलं त्याला कॅन्सर व्हायची शक्यता असते तुमच्या WBCमुळे. त्यामुळं कधीही तुम्ही ब्लड डोनेट केलं तर तुमच्या ब्लड मधून हे 4 कॉम्पोनंट केले जातात RBC, WBC, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स. त्यापैकी WBC असतात ते डिस्कार्ड केले जातात म्हणजे तुमच्या त्या ब्लड बॅगेतून ते काढले जातात आणि तुमच्या ब्लडचे 3 डिफरंट बॅग तयार होतात RBC, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स आणि अशा पद्धतीने आपण 3 लाईफ सेव्ह करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आजचं जे सेशन आहे ते आपलं प्लेटलेटसाठी आहे. तर ही जे भारतभर आपल्या पूर्ण इंडियामध्ये जे ब्लड डोनेशनचं जे इनिशिएटिव्ह किंवा ब्लड डोनेशनचं जे मुवमेंट चालवली जाते ती मेजरली पेक्षा सगळ्यात महत्वाची असते ती प्लेटलेटसाठी कंडक्ट केली जाते. प्लेटलेट हा कॉम्पोनंट आपल्या ब्लडमध्ये मिळवायसाठी ही सगळी पूर्ण ब्लड डोनेशनची मुवमेंट चालवली जाते.
प्लेटलेट्स डोनेशन इम्पॉर्टंट का आहे तर त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल किंवा एक नॅशनल एक्झाम्पल मी इथे ऍड करतो. ज्यावेळी 1999ला कारगिल वॉर झाला बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान, तर त्यावेळी काय झालं की आपल्या आर्मीला सगळ्यात मेजर जो डिफिकल्टी फेस करावी लागली ती ॲम्युनिशन किंवा स्ट्रॅटेजी किंवा करेजची नव्हती, तर आपल्या जे सोल्जर्स होते त्यांना लागणारे प्लेटलेट्सचा इनफ ॲडिक्युट साठा आपल्याला कमी पडला होता. त्यामुळे हे प्लेटलेट डोनेशन आहे हे नॉट ओनली एक पर्सनल कन्सर्न आहे किंवा एक फॅमिली कन्सर्न आहे, पण एक नॅशनल इश्यू पण आहे. तर हे प्लेटलेट्स मेनली लागतात कुठल्या पेशंट्सना मी आता सांगतो. 4 टाईप्सच्या मेजर पेशंट्सना प्लेटलेट्स लागतात. सगळ्यात महत्वाचं प्लेटलेट्स लागतात कॅन्सर पेशंट. किमोथेरपी नंतर त्यांचा प्लेटलेट काउंट कमी येतो. सेकंड लागतं बर्न पेशंट्स, जे भाजलेले पेशंट्स आहेत त्यांना प्लेटलेट्स लागतात. कुठली सर्जरी, ट्रान्सप्लांट असेल, हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, कुठल्याही ट्रान्सप्लांटमध्ये आपण प्लेटलेट्स वापरले जातात. फोर्थ इम्पॉर्टंट, बेबीज, न्यू सर्जरीज म्हणजे 2 वर्षाच्या आतील बेबीज ज्यावेळी सर्जरीज होते त्यावेळी सगळ्यात महत्वाचं प्लेटलेट्स वापरले जातात. आणि फिफ्थ सगळ्यात मेजर वापर केला जातो त्याचा तो केला जातो डेंग्यू केसेसमध्ये. तर हे प्लेटलेट डोनेशन किंवा प्लेटलेट्स हा वर्ड कॉमन मागच्या 4-5 वर्षात किंवा 3 वर्षात एस्पेशली जास्त का झाला ऑल ओव्हर इंडिया बिकॉज ऑफ द डेंग्यू. डेंग्यू मध्ये काय होतं की एक सिम्प्लिफाईड डेंग्यूची केस घेऊन मी तुम्हाला इव्हॉल्व करतो की प्लेटलेट्स काय असतो प्रकार. तर डेंग्यूच्या केसमध्ये काय होतं की तुमचा डेंग्यू जो व्हायरस आहे तो व्हायरस आपल्या बॉडीच्या प्लेटलेट्स वरती अटॅक करतो आणि प्लेटलेट्स तो आपल्या बॉडीचे इटिंग म्हणजे खायला चालू करतो. तर नॉर्मली आपल्या हेल्दी बॉडीमध्ये प्लेटलेट्सचा रेंज काय असतो 1.5 लाख टू 4.5 लाख हा नॉर्मल रेंज असतो आपल्या बॉडीमध्ये प्लेटलेट्सचा. ज्यावेळी आपण आजारी पडतो, किरकोळ आपल्याला ताप येतो किंवा फीवर किंवा किरकोळ आपण ज्यावेळी आजारी पडतो त्यावेळी आपला प्लेटलेट काउंट हा थ्रेशोल्ड पेक्षा खाली जातो. म्हणजे 1.5 लाख ते 4.5 लाख ही नॉर्मल रेंज आहे, तो खाली जाऊन अराउंड 1,85,000 वगैरे पर्यंत येऊ शकतो. ज्यावेळी पण आपल्याला विकनेस डेव्हलप होतो, ज्यावेळी आपण म्हणतो की मला विकनेस आलाय, विकनेस इज नथिंग बट ड्रॉपिंग इन द प्लेटलेट्स. म्हणजे आपण काय म्हणतो की विकनेस आला याचा अर्थ नॅचरली बॉडीमध्ये काय होतं आपला जो 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्सचा रेंज असतो त्यापेक्षा खाली प्लेटलेट्स आपल्याला जातात आणि आपला प्लेटलेट जवळपास 1 लाख ते 85,000 पर्यंत जातात. त्यावेळी आपल्याला विकनेस होतो. अशा वेळी डॉक्टर आपल्याला लिक्विड डाएट वगैरे सजेस्ट करतात का टू इन्क्रीज द प्लेटलेट काउंट नॅचरली. तर तो 1 लाख किंवा 85,000 पर्यंत नॉर्मली गेला तर देर इज नथिंग टू वरी, त्याची काही काळजी नसते. पण या डेंग्यू केसमध्ये काय होतं तो व्हायरस जो आहे तो तुमच्या प्लेटलेट्सवरती अटॅक करतो आणि प्लेटलेट्स खायला चालू करतो आणि त्या प्लेटलेट्स जो काउंट आहे तो ड्रॉप व्हायला चालू होतो आणि तो ड्रॉप 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 होता होता तो थ्रेशोल्डच्या खाली जातो. म्हणजे टिल 18,000 म्हणजे 18,000 पर्यंत गेला तरी नथिंग टू वरी अबाउट. 18,000 पर्यंत ऑल फाईन. तो लिक्विड डाएटनं किंवा कोकोनट वॉटरनं किंवा नॅचरली तो वाढू शकतो. पण ज्यावेळी प्लेटलेट काउंट हा 18,000च्या खाली जातो कुठल्याही डेंग्यू पेशंटचा त्यावेळी इट इज कन्सिडर्ड ॲज अ सिरियस कंडिशन. म्हणजे काय होतं तुम्ही पेशंट्स जर डेंग्यूचे केसेस आपण ऑल ओव्हर इंडिया जर ऑब्झर्व केल्या तर नॉर्मली 62% कॅज्युअलिटी रेशो आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 100 पेशंट ऍडमिट करता हॉस्पिटलमध्ये आउट ऑफ दॅट 62% लोकांचे डेड बॉडीज तिथून डिस्चार्ज होतात. इतका हा सिव्हिअर आहे. आणि या ह्याच्यात काय केलं जातं की हा जो प्लेटलेट आहे हा आपल्या बॉडीवरती किंवा डेंग्यूचा जो व्हायरस आहे तो प्लेटलेट्सवरती अटॅक करतो आणि तो आपल्या प्लेटलेट्स इंटरनली डॅमेज करायला चालू करतो आणि आपला जो प्लेटलेट काउंट आहे तो 18,000 किंवा त्याच्या बिलो जातो. आणि या डेंग्यू केसेसमध्ये काय आहे सगळ्यात सिव्हिअर काय आहे की पेशंट इज व्हेरी हेल्दी, पेशंट हा हेल्दी दिसतो बाहेरून, तो व्यवस्थित खातो, व्यवस्थित बोलतो, अचानक ऑल ऑफ सडन त्याच्या टेपमधून ब्लिडिंग, इंटरनल ब्लिडिंग चालू होतं माउथमधून, टेपमधून, इयर्समधून, नोजमधून किंवा आईजमधून आणि इंटरनल ब्लिडिंग ब्लड बाहेर यायला चालू होतं आणि ऑल ऑफ सडन पेशंट गोज इन टू कोमा आणि पेशंटची कॅज्युअलिटी किंवा डेथ होते. तर बरेच वेळा तुम्ही बघितलं असाल सगळ्यात जास्त ज्या FIR आपल्या इंडियात मागच्या 4-5 वर्षात मेडिकल फ्रॅटर्निटीच्या अगेन्स्ट रजिस्टर झाले मेजरली डेंग्यू केसेसमध्ये. का? कारण की ते सांगतात पेशंट हेल्दी होता, थोडासा फीवर आणि विकनेस होता आणि ऑल ऑफ सडन त्याला ब्लिडिंग स्टार्ट झालं आणि पेशंट वेंट इन टू कोमा. तर मग अशा वेळी काय होतं की ज्यावेळी 18,000च्या खाली आपला प्लेटलेट जातो अशा वेळी पेशंटला सर्व्हाइव्ह करायला देर इज ओनली वन वे
टू सर्व्हाइव्ह दॅट पेशंट. त्या पेशंटला सर्व्हाइव्ह करायला एकच आपल्याकडे ऑप्शन राहतो, तो म्हणजे ट्रान्सफ्युजन ऑफ प्लेटलेट्स. त्याला बाहेरून प्लेटलेट, जसं आपण ब्लड चढवतो त्या पद्धतीनं प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूज केल्या गेल्या पाहिजे. तर 2 वे आहेत त्याच्या थ्रू आपण त्या पेशंटला प्लेटलेट्स चढवू शकतो. सगळ्यात फर्स्ट वे, सिम्पल वे आहे ब्लड डोनेशन. जसं मगाशी मी म्हटलं की ब्लड डोनेशन केल्यानंतर पण आपण 4 कॉम्पोनंट सेपरेट करतो किंवा 4 कॉम्पोनंट सेपरेट करतो, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लाझ्मा अँड प्लेटलेट्स. तर समजा इथे एक वे आहे की समजा माझा पेशंट आहे आणि मला प्लेटलेट्स द्यायचे आहेत त्या पेशंटला, तर एक म्हणजे मी फॉर एक्झाम्पल इथे रोहित दादांकडनं एनकरेज करून त्यांचं ब्लड डोनेशन करून घेऊ शकतो. त्यांच्या ब्लडमधून काढलेल्या ज्या ब्लड डोनेशन करूनची बॅग असते त्या बॅगमधून काढलेल्या प्लेटलेट्स ज्यावेळी आपण पेशंटला ट्रान्सफ्यूज करणार त्या पेशंटचा प्लेटलेट काउंट 4,000 to 5,000 न वाढतो. ओके. आणि दुसरा अप्रोच काय आहे, दुसरा अप्रोच आहे की त्या पेशंटला डिरेक्टली डोनर कडून प्लेटलेट्सच काढून घ्यायच्या त्याच्या ब्लडमधून आणि त्या ट्रान्सफ्यूज करायच्या. तर समजा रोहित दादांना ब्लड डोनेशनच्या ऐवजी डायरेक्टली मी एनकरेज केलं प्लेटलेट डोनेशन, तर त्यांच्या ब्लडमधून काढलेल्या प्लेटलेट्स ज्यावेळी आपण पेशंटला ट्रान्सफ्यूज करून त्यावेळी त्या पेशंटचा प्लेटलेट काउंट जो आहे तो आपण एका डोनेशन थ्रू 40,000 to 50,000 वाढवतो. म्हणजे रेग्युलर ब्लड मधून काढलेल्या प्लेटलेट्स ज्यावेळी आपण ट्रान्सफ्यूज करू एखाद्या पेशंटला त्यावेळी त्याचा प्लेटलेट काउंट वाढतो 4,000 to 5,000 आणि ज्यावेळी आपण स्पेशली प्लेटलेट डोनेशन प्रोसिजरच करून प्लेटलेट्स काढतो आपण एखाद्या डोनरकडनं आणि त्या ट्रान्सफ्यूज करतो त्या पेशंटला त्यावेळी त्याचा प्लेटलेट काउंट 40,000 to 50,000 वाढतो. म्हणजे 1 डोनेशन मध्ये आपण त्याचा 40,000 to 50,000 काउंट वाढवून त्याला दुसरं जीवदान देतो. का? कारण की या डेंग्यूच्या केसेस मध्ये काय होतं की हा जो नॅचरली आपली बॉडी बनलेली कशी आहे 80-120 ब्लड प्रेशर हँडल करायला आपल्या वेन्स बनलेल्या आहेत. म्हणजे काय की पाण्याची जशी पाईप असते त्यात जसं वॉटर फ्लो असतो तसंच आपल्या बॉडीमध्ये वेन्समधून ब्लड फ्लो असतो. 80-120 ब्लड प्रेशरनं आपलं ब्लड ऑपरेट होत असतं. समजा तुम्ही कार्डिओ करता, एक्सरसाइजिंग करता किंवा जिमला जाता किंवा तुमचे फिजिकल एक्सरसाइज जास्त आहे, रनिंग करता किंवा वॉकिंग जास्त आहे, अशा वेळी काय होतं ज्या वेळेस 80-120 ब्लड प्रेशर हँडल करायला बनले त्यातून नॅचरली बॉडीच्या एक्झर्शनमुळे हाय प्रेशरनं ब्लड जातं. मग आपलं ब्लड प्रेशर शूट होतं 90, 140, 150 पर्यंत होतं. अशा वेळी आपल्या ज्यावेळी आपण हेल्दी असतो, ब्रेन काय करत असतो आपल्या हेल्दी कंडिशन मध्ये नॅचरली एक्सेस ऑफ प्लेटलेट्स आपल्या शरीरात वाढवत असतो. त्यामुळे काय होतं की प्लेटलेट्स जे आहेत त्या एक्स्ट्रा झाल्यामुळं बॉडी काय करते एक प्लेटलेट्सची लेअर बनवून ठेवते वेन्सच्या अराउंड. त्यामुळे समजा कुठे एक्सरसाइज करताना रनिंग करताना तुमची वेन ब्लॉक झाली तर अशा वेळी जे ब्लड फ्लो बाहेर जातो बॉडीचा तो सील करायला पटकन एक्सेसिव्ह प्लेटलेट्स असल्यामुळे तिथल्या तिथं बॉडी रिपेअर करते. त्यामुळे आपल्याला कधीच लक्षात येत नाही. पण डेंग्यूच्या केसमध्ये काय होतं तो जो व्हायरस असतो तो प्लेटलेट वरती अटॅक करतो आणि प्लेटलेट ऑलरेडी तो डाऊन आणतो 18,000च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा डाऊन आणतो. त्यामुळे 80-120 ब्लड प्रेशर हँडल करायला जे वेन्स बनलेले आहेत त्यावेळी तेवढं पण ब्लड प्रेशर हँडल करू शकत नाहीत आणि ब्लास्ट व्हायला चालू होतात. अशा वेळी तुम्ही बघा पेशंटच्या जे डेंग्यू पेशंट्स आहेत किंवा फॉर एक्झाम्पल कॅन्सर पेशंट्सना पण त्यांचं इंटरनल ब्लिडिंग चालू होतं. म्हणजे पेनक्रियाजमध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये ब्लिडिंग होतं आणि अशामुळे पेशंट गोज इन टू कोमा ऑर कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा कधी कधी वर्स्ट केसेसमध्ये कॅज्युलिटी पण होते. मग अशा वेळी काय करू शकतो आपण प्लेटलेट्सच्या देऊन त्या पेशंटचा प्लेटलेट काउंट वाढवू शकतो आणि सेव्ह करू शकतो. आता हे प्लेटलेट डोनेशन कोण करू शकतं? मेनली ब्लड डोनेशन करायचं असेल तर आपल्याला सिंपल 2 क्रायटेरिया, बेसिक क्रायटेरिया आहेत. फर्स्ट काय आहे की हिमोग्लोबिन शुड बी 12.5, सेकंड इज वेट शुड बी 48 kg, मिनिमम 48 kg पाहिजे आणि वेट 18+ असलं पाहिजे. दॅट इज अ व्हेरी सिम्पल क्रायटेरिया. तो खूप सिम्पल क्रायटेरिया ब्लड डोनेशनला. तो जर प्लेटलेट डोनेशनला क्रायटेरिया थोडासा डिफरंट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेट. इथे काय आहे की हिमोग्लोबिन तर नॉर्मल 12.5 अबाव पाहिजे, एज 18+ पाहिजे, हे कॉमन आहे ब्लड डोनेशन आणि प्लेटलेट डोनेशन. मेजर कुठं आहे की सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्लेटलेट डोनेशन करायच्या डोनरचा वेट मिनिमम 55 kg पाहिजे. समजा तो 54 kgचा असेल तरी तो डोनेट करू शकत नाही. सेकंड काय आहे की त्याचा हे जे आहे ब्लड प्लेटलेट डोनेशन करायच्या आधी त्यांना आयुष्यात एकदा तरी ब्लड डोनेशन केलेलंच असलं पाहिजे. कुठली व्यक्ती शुड नॉट गो, कुठल्याही व्यक्तीने डिरेक्टली प्लेटलेट डोनेशनला जात नाही, त्याच्याकडून आधी ब्लड डोनेशन करून घेतलं जातं. आणि त्यानंतर थर्ड क्रायटेरिया द वेन्स ऑफ हँड. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथून ब्लड किंवा प्लेटलेट देणार त्या वेन्स ज्या आहेत त्या वेन्सचा डायमीटर थोडा मोठा पाहिजे, नॉर्मल वेन्सपेक्षा थोडासा मोठा पाहिजे. तर हे 3 मेजर क्रायटेरियाज आपल्याला क्रॉस करावे लागतात. वेट शुड बी 55 kg
ऍटलीस्ट 1 ब्लड डोनेशन, एक मिनिमम ब्लड डोनेशन असलं पाहिजे आणि वेन्स ऑफ द हँड शुड बी प्रॉमिनंट. त्यामुळं हे 3 क्रायटेरिया हे डिफिकल्ट असल्यामुळं किंवा टफ असल्यामुळं ज्यावेळी तुम्ही 500 लोक स्कॅन करता त्या 500 लोकांतून तुम्हाला एक डोनर मिळायची चान्सेस असतात. का? सगळ्यात मेजर प्रॉब्लेम येतो वेन्सचा. नॉर्मली काय होतं की तुम्ही कुठल्या हार्टच्या डॉक्टरकडे जा, तुम्हाला हार्टच्या डॉक्टर कधी तुमचं ईसीजी किंवा डिरेक्टली हार्ट बघत नाही की तुमचं हार्ट ऑपरेट आहे का, प्रॉपरली वर्क करते किंवा हार्ट अटॅक आहे का नाही, चान्सेस आहेत का नाही, ते डिरेक्टली बघत नाही. सिम्पल वे काय आहे, तुम्हाला तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगताय का नाही हे ओळखायचं किंवा तुम्हाला भविष्यात हायपर टेन्शन किंवा हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही हे ओळखायचं असेल तर तुम्ही जर डोनेशन करायला तर या हाताच्या इथल्या ज्या वेन्स आहेत जिथून आपण डोनेशन करतो त्या वेन्स जर तुमचे विजिबल असतील तर ह्याचा अर्थ यू आर लिव्हिंग अ हेल्दी लाईफ, तुम्ही हेल्दी लाईफ जगता. तर मेजॉरिटी काय होतं की आजकालचं स्पेशली यंगर जी जनरेशन आहे त्यांचा एक स्लीपिंग पॅटर्न खूप डिस्टर्ब झालेला आहे. म्हणजे दे स्लीप्स ॲट व्हेरी लेट, म्हणजे 12, 1, 2 वाजता झोपतात आणि सकाळी खूप उशिरा उठतात. तर मिनिमम नॉर्मली ज्यावेळी आपण स्लीपिंग सायकल पुश करतो, स्लीपिंग सायकल म्हणजे काय तर आपलं एक सार्कॅडियन स्लीपिंग सायकल असतं. थोडंसं मी सायंटिफिक बोलतो किंवा मेडिकल टर्ममध्ये सिम्प्लिफाईड करून सांगतो. सॅकॅडियम सायकल म्हणतो आपण त्याला, सॅकॅडियम रिदम. सॅकॅडियम रिदम म्हणजे काय तर आपण ज्यावेळी कुठलाही बेबी जन्म घेते किंवा मनुष्य जन्म घेतो तो 9 मंथ्स मदरच्या वोम मध्ये असतो. ओके, आईच्या पोटात असतो. तर त्या 9 महिन्यात काय केलं जातं, बायोलॉजिकली निसर्ग काय करतो, आपण ज्या देशात ज्या शहरात किंवा पृथ्वीवरती जिथं आहे त्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या टाइमला आपली बॉडी मॅच करतो तो त्या 9 महिन्यामध्ये. ह्याला आपण म्हणतो सॅकॅडियम रिदम. तर या ह्याच्यात काय होतं की तुम्ही बघा आपल्याला नॉर्मल सूर्यास्त झालं की जाग येते आणि सूर्योदय रात्र जशी होईल तशी झोप यायला चालू होते. दॅट इज अ वी कॉल्ड अ नॅचरल सॅकॅडियम रिदम. ती सेट केली जाते. ज्यावेळी आपण ही सॅकॅडियम रिदम पुश करतो किंवा सायकल पुश करतो म्हणजे 11:15 ते पहाटे 3:45 ही झोपायची प्रॉपर टायमिंग आहे ज्यामध्ये आपले प्लेटलेट काउंट, प्लाझ्मा, आरबीसी हा रिज्युव्हनेशन प्रोसेसमध्ये जातो. समजा आपण ती जर सायकल पुश केली, टायमिंग पुश केली तर ब्रेनला आपल्या ती जी रिज्युव्हनेशन प्रोसेस आहे ती करता येत नाही आणि त्यामुळे काय होतं आरबीसी काउंट, प्लाझ्मा, प्लेटलेट हे सगळंच डिस्टर्ब होतं. त्यामुळे काय होतं की बॉडीचं फॅट्स जमणं किंवा आपण अनहेल्दी सेंट्रलाइज ओबेसिटी तयार होतं. त्यामुळे काय होतं की वेन्स शक्यतो बघा मेजॉरिटी यंगस्टर्स, यंग जनरेशनच्या ना वेन्स दिसत नाही. का? कारण की फॅट्स डिपॉझिट होतात. सेकंड म्हणजे झोपायची पॅटर्न प्रॉपर नसल्यामुळे त्यांचा प्लेटलेट काउंट कमी असतो. त्यामुळे इथे जे व्हिडिओ बघत असेल किंवा स्ट्रीमिंग जे त्यांना मी एक रिक्वेस्ट करेन की ब्लड डोनेशन, प्लेटलेट डोनेशन हे तर कराच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्या आधी डेव्हलप अ प्रॉपर हेल्दी स्लीपिंग सायकल जेणेकरून आपल्याला कधी ब्लड स्वतःला लागायची वेळ यायला नको किंवा आपण ज्यावेळी ते डोनेट करू त्यावेळी आपण ते हेल्दी ब्लड एखाद्या पेशंटला डोनेट करू. त्यानंतर महत्वाचं काय आहे की हे 3 क्रायटेरिया केल्यानंतर हे ज्यावेळी 3 मेजर क्रायटेरिया कम्प्लीट होतात की 1 ब्लड डोनेशन इज मस्ट, 55 kg वेट आणि वेन्स प्रॉमिनंट असेल असं ज्यावेळी तुमचे ब्लड बँक चेक करते, टेक्निशियन्स चेक करतात. त्यानंतर तुमच्या ब्लडवरती एक रॅपिड टेस्टिंग केलं जातं. रॅपिड टेस्टिंग मध्ये काय केलं जातं, त्यामध्ये काय चेक केलं जातं, प्लेटलेट काउंट आणि एससीटी काउंट हे 2 पॅरामीटर चेक केले जातात. समजा तुम्हाला प्लेटलेट डोनर बनायचं असेल तर नॉर्मल रेंज जसं मगाशी मी सांगितलं 1.5 लाख ते 4.5 लाख ही नॉर्मल रेंज आहे प्लेटलेट्स ची आपल्या बॉडीमध्ये. पण तुम्हाला समजा जर प्लेटलेट डोनर बनायचं असेल, एखाद्याला डोनेशन करायचं असेल तर तुमचा नॉर्मल प्लेटलेट काउंट जो आहे तो 2 लाखाच्या वरती पाहिजे. इट शुड बी 2 lakhs अँड अबाव. जर तुमचा प्लेटलेट काउंट 2 लाख, 2,10,000 आहे किंवा 2 लाखाच्या वरती असाल तर तुम्ही मग फिट समजलं जातं आणि तुम्हाला प्लेटलेट डोनेशनला एनकरेज केलं जातं. आणि त्यात आणि एक महत्वाचा एक पॅरामीटर आहे ज्याला आपण म्हणतो एससीटी काउंट, तो आपल्या रिपोर्टमध्ये दिसतो. तर एससीटी काउंट हा पर्सेंटेजमध्ये त्या रिपोर्टमध्ये दिलेला असतो. तो पर्सेंटेजमध्ये नॉर्मली तो 38% to 42% मध्येच असला पाहिजे तरच तुम्ही तो डोनेशन करू शकता. म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळी प्लेटलेट्स देता किंवा ब्लड प्लाझ्मा देता, ब्लड देता ते तुमच्या बॉडीत रिकव्हर करायची हेल्दी बॉडी तुमची आहे का नाही हे कशावरनं कळतं आपल्याला, तर त्या एसटीटी काउंटवरनं कळतं. त्यामुळं त्या एसटीटी काउंटचा नॉर्मल रेंज हा 38% to 42% मध्येच असलं पाहिजे, मगच तुम्ही तिकडे डोनर बनू शकता. ज्यावेळी हे क्रायटेरिया कम्प्लीट केले जातात तर तुम्ही डोनर बनता.
म्हणजे तुम्ही विचार करा की 500 जणातून एक आपल्याला डोनर मिळतो ह्या क्रायटेरियामुळे. त्यामुळे आज भारताची पॉप्युलेशन आहे 130 करोड, 130 कोटी लोकसंख्या आहे. पण आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी फक्त 19,000 व्हॉलेंटियर प्लेटलेट डोनर्स आहेत. त्यापैकी मी एक आहे जो दर अल्टरनेट 2 वीक्स मध्ये जाऊन डोनेशन करतो. आणि ही डोनेशन आतापर्यंत मी 154 टाइम्स प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे. एकदम सेफ आणि हेल्दी आहे. तर आणि एक महत्वाचं इम्पॉर्टंट, जसं मगाशी मी म्हटलं की हे खूप रक्तदानापेक्षाही खूप रक्तदानासारखं किंवा रक्तदानापेक्षा थोडंसं त्याला इम्पॉर्टन्स जास्त आहे, तरी पण हे पॉप्युलर नाही. प्लेटलेट डोनेशन शक्यतो बऱ्याच लोकांना माहित नसतं की हे प्लेटलेट डोनेशन आहे का. तर हे का पॉप्युलर नाही त्याचे 2 रिझन सांगतो मी तुम्हाला, इव्हन दो हे इतकं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्लेटलेट्सचा जो लाईफ स्पॅन आहे, प्लेटलेट्स तुम्ही डोनेट करता, त्या डोनेट केलेल्या प्लेटलेट्सचा लाईफ स्पॅन म्हणजे ते 5 दिवसाच्या आत वापराव्या लागतात. समजा जर तुम्ही ते 5 दिवसाच्या आत वापरल्या नाही तर त्या डिस्कार्ड कराव्या लागतात, अनयूज होतात, वापरू शकत नाही आपण. त्यामुळं ह्याची कधी शिबिर आपण बघणार नाही, कधी प्लेटलेट डोनेशनचं शिबिर तुम्ही लागलेलं कधीही बघणार नाही. आणि सेकंड काय आहे की हे प्लेटलेट्स डोनेशनला लागणारी जी मशिनरी आहे, जे मशीन आहे, ज्याला आपण सेल सेपरेटर मशीन म्हणतो, त्या मशीनची कॉस्ट मिनिमम 30 लाख असल्यामुळं प्रत्येक ब्लड बँक ती अफोर्ड करेलच ह्याचं गॅरंटी खूप कमी आहे. त्यामुळे ही प्रोसिजर मेनली सिटी एरियाजमध्ये जास्त कंडक्ट केली जाते. तर हे 2 मेजर क्रायटेरिया असल्यामुळे ही प्रोसिजर पॉप्युलर नाही आहे. त्यानंतर काय आहे की ज्यावेळी आपण डोनर म्हणून इथे सिलेक्शन होऊन जातं, आपल्याला 3 क्रायटेरिया, त्यांचं ब्लड टेस्टिंग तुमचं डोनेशनच्या आधी केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला या प्रोसिजरला इन्व्हाइट केलं जातं. आता या प्लेटलेट डोनेशन प्रोसिजर कंडक्ट कशी केली जाते ती मी इंटरेस्टिंगली आणि सिम्पली सांगतो. तर यामध्ये काय केलं जातं, तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला डोनेशनला बोलवलं जाणार त्या दिवशीचा पण तुमचा प्लेटलेट काउंट घेतला जातो. आणि एक मशीन असतं ज्याला आपण म्हणतो सेल सेपरेटर मशीन असतं. सेल सेपरेटर मशीन दिसायला कसं असतं, एखादं वॉशिंग मशीन जर तुम्ही कधी बघितलं असाल गुगलवर किंवा कधी घरी असं बघितलं असाल, तर सेम वॉशिंग मशीन सारखंच असतं, फक्त त्या वॉशिंग मशीनला एक स्क्रीन अटॅच असेल. तर ह्या मशीनमध्ये, या मशीनला आपण सेल सेपरेटर म्हणतो. तर या मशीनमध्ये काय केलं जातं, तुम्हाला डोनेशनला इन्व्हाइट केलं जातं आणि प्रिक घेतली जातं. प्रिक म्हणजे सुई टोचली जाते आणि तुम्हाला मशीनला कनेक्ट केलं जातं. त्याच्या आधी काय केलं जातं, मशीनमध्ये तुमची हाईट, वेट आणि त्या दिवशीचा प्लेटलेट काउंट टाकला जातो. त्या मशीनचा एक स्वतःचा इंटेलिजन्स असतो, म्हणजे ते प्रोग्राम मशीन असतं. त्या मशीनला कळतं तुमची हाईट, वेट आणि प्लेटलेट काउंट किती आहे, त्यामुळे किती प्लेटलेट्स घ्यायचे आहेत ते स्वतः कॅल्क्युलेट करतं आणि तुम्हाला इथं प्रिक घेतली जाते, म्हणजे सुई टोचली जाते, जशी आपण रक्तदानात करतो. तर ती सुई टोचली जाते आणि प्रोसिजर मशीन स्टार्ट करतं. आता ही खूप इंटरेस्टिंग आहे प्रोसिजर. जसं तुम्हाला माहिती असेल, नेचरनं, गॉडनी, देवाने काय केलं की ताकाची आणि रक्ताची अनॉलॉजी सेम ठेवली. समजा आपल्याला ताकातून लोणी काढायचं असेल तर आपण सिम्पली काय करतो, स्टर करतो, म्हणजे ते घुसळतो. सेम वे आज आपलं मेडिकल सायन्स इतकं पुढे जाऊन पण आपल्याकडे कुठलंही केमिकल कॉम्पोजिशन नाही आहे किंवा कुठलीही ऍडव्हान्स मेथड नाही आहे की जेणेकरून आपण ते केमिकल कॉम्पोजिशन टाकलं रक्तात आणि आपल्याला सेपरेशन मिळालं प्लेटलेट. स्टील वी यूज समुद्र मंथन मेथड, आपण याला समुद्र मंथन मेथड म्हणतो. म्हणजे आता ब्लडला स्टीम केलं जातं. तर कशी ही मेथड वापरली जातं, तर ते मशीन काय करतं, 120 ml ब्लड तुमच्या बॉडीतून काढून घेतं आणि त्या मशीनमध्ये जातं. त्या मशीनमध्ये गेल्यानंतर तो 3000 RPM, 3000 रिव्होल्यूशन पर मिनिट, 1.5 मिनिट तो ब्लड फिरवतो त्या मशीनमध्ये. आणि ब्लड फिरवल्यानंतर प्लेटलेट्स हा लाईट असतो आपल्या ब्लडमध्ये, तर त्या प्लेटलेट्स वरती तरंगायला लागतात आणि त्या प्लेटलेट्स ज्या आहेत ते मशीन काय करतं, एका सेपरेट बॅगेत कलेक्ट करतं आणि जे उरलेला तुमच्या ब्लडचा पार्ट आहे, ज्यात आरबीसी असतो, डब्ल्यूबीसी असतो आणि प्लाझ्मा असतो, तो उरलेला पार्ट आहे तुमच्या बॉडीमध्ये तो रिटर्न पाठवतो. आता गंमत इथून स्टार्ट होते. नॉर्मली काय, आपला ब्रेन जो आहे नॅचरली प्रोग्राम कशासाठी आहे की आपलं ब्लड बाहेर जर जात असेल, ब्लड डोनेशन करत असाल तर आपल्याला काही फील होत नाही. नॅचरली आपला ब्रेन त्यासाठी प्रोग्राम आहे. पण समजा आपलंच ब्लड एखाद्या मशीनमध्ये जाऊन रिटर्न ज्यावेळी ते मशीन पाठवतं ना, तर ब्रेनला आपल्याला समजत नाही त्यावेळी की हे डील कसं करायचं, ही सिच्युएशन डील कसं करायचं. आपल्याच ब्लडला आपलाच ब्रेन असं समजतो की हे फॉरेन बॉडी आहे, तर तो काय करतो, हॅपहॅझर्ड रिॲक्शन देतो. त्याला समजत नाही की डील कशी सिच्युएशन करायची. मग अशा वेळी ब्रेन काय करतो, जे रिटर्न ब्लड यायलंय जिथून हातातून जिथून येत असतं, तिथं ब्रेन काय करतो, कॅल्शियम घेतो आणि कॅल्शियमनं अपोज करतो ते ब्लड आपल्या बॉडीमध्ये पुन्हा यायला. तर अशामुळं काय होतं की ब्लड कॅल्शियम वापरलं गेल्यामुळे सगळ्यात जास्त आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम जे असतं, लिक्विड कॅल्शियम, ते अराउंड युअर सेल्युलर प्लास्टी, म्हणजे अराउंड युअर फेस आणि अराउंड आर लिप्स सगळ्यात जास्त असतं, कारण की ते ब्रेनच्या शेजारी बॉडी स्टॉक करून ठेवलेलं आहे वापरता येईल म्हणून. तर त्यामुळे काय करतो ब्रेन, इथलं
कॅल्शियम घेतो आणि थ्रो करतो जिथून ब्लड आत येते. त्यामुळे हे ज्यावेळी रिटर्न तुमचं चाललेलं असतं 120 ml ब्लड, त्यावेळी तुम्हाला टिंगलिंग इफेक्ट म्हणजे मुंग्या आल्यासारखं फिलिंग येतं अराउंड युअर फेस अँड अराउंड युअर लिप्स. तर दॅट इज वी कॉल अ टिंगलिंग इफेक्ट. तर हा टिंगलिंग इफेक्ट येतो अंटिल अँड अनलेस ते ब्लड पूर्ण 120 ml तुमच्या बॉडीमध्ये जाईल तोपर्यंत. हे याला आपण म्हणतो वन सायकल. अशा जवळपास 21 to 22 सायकल्स 120 ml ड्रॉइंग 120 ml ड्रॉ केलं जातं बॉडीतून, त्या मशीनमध्ये जातं, सेपरेशन होतं, पुन्हा ते आपल्या बॉडीमध्ये रिटर्न पाठवलं जातं. अशा जवळपास 18 to 22 सायकल्स होतात. आणि या सायकल्स झाल्यानंतर जो आपल्याला कॉम्पोनंट मिळतो किंवा जे प्लेटलेट्स मिळतात त्या प्लेटलेट्सला आपण म्हणतो SDP म्हणतो. म्हणजे काय, सिंगल डोनर प्लेटलेट्स. ओके. त्यानंतर ह्या ज्यावेळी आपण त्या पेशंटला चढवले जातात त्यावेळी त्या पेशंटचा प्लेटलेट काउंट 50 to 60,000 नी ऑल ऑफ सडन इन्क्रीज होतो. म्हणजे लिटरली जसं ब्लड डोनेशन मध्ये काय, आपण ज्यावेळी ब्लड डोनेट करतो त्यावेळी आपल्याला राईट नाही आहे विचारायला की आपलं ब्लड कोणाला यूज केलं जाणार आहे. पण गव्हर्नमेंटचा रूल काय सांगतो, समजा जर तुम्हाला जाणून प्लेटलेट डोनेशन करणार असाल तर गव्हर्नमेंटचा स्ट्रिक्ट रूल आहे की समजा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल पेशंट कोण आहे तर डोनेशनच्या आधी तुम्ही कन्फर्म करू शकता की पेशंट कुठल्या पेशंटला तुमच्या प्लेटलेट्स जाणार आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या प्लेटलेट्स वापरल्यानंतर किंवा त्याला ट्रान्सफ्यूज केल्यानंतर त्याची कंडिशन बघतात, ज्यावेळी तो ही कम्स बॅक टू द लाईफ, ज्यावेळी तो पुन्हा नॉर्मल लाईफला येतो ना, यू फील टेरिबली सॅटिस्फाईड, जबरदस्त सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर हा 50 ते 60,000 वाढतो प्लेटलेट काउंट. तर ह्या प्रॉडक्टला SDP म्हणतात, सिंगल डोनर प्लेटलेट्स. आणि ही प्रोसिजर कुठल्याही ब्लड बँकेत आहे का नाही ओळखायची कशी, तर त्याच्या बोर्डवरती लिहिलेलं असतं कुठल्याही ब्लड बँकेच्या ब्लड कॉम्पोनंट सेंटर आणि ॲफेरेसिस सेंटर. ॲफेरेसिस हा शब्द वापरला जातो या प्लेटलेट डोनेशनच्या प्रोसिजरला. ॲफेरेसिस हा ग्रीक वर्ड आहे, याचा अर्थ ॲफेरेसिस म्हणजे टू सेपरेट आउट. आपण त्या ब्लडमधनं फक्त प्लेटलेट काढतो त्याला ॲफेरेसिस हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर ती ॲफेरेसिस प्रोसिजर थ्रू हे काढले जातं. आता मेनली काय आहे की ह्याचे 3 मेजर क्रायटेरिया असे का होते की वेट 55 kg पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा कॉमन सगळे विचारात की 55 वेट का पाहिजे, कारण 48 ब्लड डोनेशनला चालतं आणि प्लेटलेट डोनेशनला आपण 55 का. तर ब्लड डोनेशन मध्ये काय होतं की आपण 350 ml to 450 ml ब्लड डोनेट करणार असतो, ते आपल्या बॉडीतून बाहेर जाणार असतं. पण प्लेटलेट डोनेशन मध्ये वेट 55 kg का ठेवलेलं आहे, कारण की जवळपास 2.5 ते 3 लिटर ब्लड तुमचं शरीरातून बाहेर येणार आहे, त्या मशीन मध्ये जाणार आहे, ते फिल्ट्रेशन होणार आहे आणि ते रिटर्न येणार आहे. ज्यावेळी ते मशीन मध्ये जातं म्हणजे तुमच्या बॉडीतून ते फ्लुइड बाहेर जातं पुन्हा रिटर्न येतं. ही जी आहे त्यामध्ये तुमच्या बॉडीचा इक्विलिब्रियम मेंटेन करायसाठी बॉडीमध्ये इनफ फ्लुइड आणि इनफ पॅरामीटर्स लागतात. त्यामुळे वेट 55 kg हे ठेवलेलं आहे. म्हणजे डोनर शुड बी हेल्दी, हा त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. सेकंड इंटरेस्टिंग क्रायटेरिया आहे की 1 ब्लड डोनेशन इज मस्ट. म्हणजे तुम्ही प्लेटलेट डोनेशनच्या आधी एकदा तरी ब्लड डोनेशन आयुष्यात केलं पाहिजे. हा का त्यांनी ठेवलेला आहे WHO ना क्रायटेरिया. इंटरेस्टिंग आहे का, कारण की प्रत्येकाला ब्लड डोनेशन करायचं आहे, प्रत्येकाला कुणाची तर लाईफ सेव्ह करायची आहे. पण ऍज अ पर्सन आपण ते घाबरतो फक्त सिरिंजला, सुईला जी टोचली जाते ब्लड डोनेशनच्या वेळी. 99% लोक डिस्करेज होतात ती सुई बघून की आम्हाला ब्लड डोनेशन करायचंय पण आम्हाला ती सुईची भीती वाटते. तर ब्लड डोनेशन मध्ये जी सिरिंज वापरतो ती 9 mm गॉजची असते आणि प्लेटलेट डोनेशन मध्ये जी आपण सिरिंज वापरतो ती 13 mm गॉजची असते. म्हणजे ती ब्लड डोनेशनच्या सुईपेक्षा मोठी असते आणि ती जवळपास 70 मिनिटं तुमच्या बॉडीमध्ये रिटर्न जाताना अशी व्हायब्रेट होते. तर समजा तुम्हाला सिरिंज फोबिया म्हणजे सुईची भीती असेल तर डोनरला काय होतं की ती सुई बघूनच त्याचं ब्लड प्रेशर वाढतं आणि ती समजा रिटर्न जाताना व्हायब्रेट करायला तर डोनरला काय होते हे वेगळं, त्यामुळे प्रेशर घेतो डोनर आणि ब्लड प्रेशर डोनरचं शूटअप होतं. आणि समजा जर डोनेशनच्या वेळी तुमचं ब्लड प्रेशर शूटअप झालं तर अशा वेळी ते मशीन दिली जरा जरी त्याला जाणवलं की ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होतं ते ऑटोमॅटिक स्टॉप करतात. ऍट दॅट पॉईंट तुम्ही सेफ आहे. तर प्रेशर या डोनरला माहिती पाहिजे सुई असते, सुई टोचणं असतं, त्यासाठी काही ब्लड डोनेशन इज मस्ट हा क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि थर्ड क्रायटेरिया काय आहे की वेन्स शुड बी प्रॉमिनंट, वेन्स मोठे असल्या पाहिजे. तो क्रायटेरिया काय ठेवला ब्लड डोनेशन मध्ये ब्लड फक्त बाहेर जातं आपल्या बॉडीमध्ये. यामध्ये कसं आहे की आपलं ब्लड नॉट ओनली इट इज गोइंग टू गो आउट, ते फक्त बाहेर जाणार नाही आहे तर परत ते रिटर्न पण येणार आहे. जवळपास 1.5 ते 2 लिटर ब्लड बाहेर जाणार आहे परत रिटर्न येणार आहे. ते रिटर्न येताना त्या वेन्स प्रॉमिनंट पाहिजेत, मोठ्या पाहिजेत. समजा वेन्स छोट्या असतील तर काय होतं की ते मशीन जे आहे ते हार्टबीटच्या अगेन्स्ट म्हणजे 120 ml म्हणजे हार्टबीटच्या ब्लड आपल्या
बॉडीमध्ये राहतो. समजा जर त्या वेन्स प्रॉमिनंट नसतील तर डोनर मे गो थ्रू कार्डियाक अरेस्ट. डोनरला माइल्ड कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक येऊ शकतो, येत नाही पण एक गाईडलाईन प्रमाणे येऊ शकतो. तो रिस्क नको म्हणून डोनरचा वेन्स प्रॉमिनंट आहेत का नाही चेक केल्या जातात. वेन प्रॉमिनंट असलेला डोनर सिलेक्ट केला जातो. त्यामुळे 500 लोक स्कॅन करतात, त्यामधून तुम्हाला एक डोनर मिळायची शक्यता आहे. त्यामुळे जसं मगाशी मी सांगितलं 130 करोड लोकसंख्येमध्ये वी हॅव ओनली 19,000 प्लेटलेट डोनर्स एक्झिस्ट. आणि सगळ्यात जास्त आरबीसी पेक्षा किंवा ब्लड पेक्षा सगळ्यात जास्त डिमांड ही प्लेटलेट्सला आहे. कारण की बर्न पेशंट्स, कॅन्सर पेशंट्स आणि कॅन्सर तुम्हाला माहिती असेल दरवर्षी 10 लाख नवीन पेशंट्स भारतात ऍड होतात कॅन्सरचे. त्यानंतर लहान मुलांच्या सर्जरीज, ट्रान्सप्लांट आणि सगळीकडे हा कॉम्पोनंट वापरला जातो. त्यानंतर मेनली पूर्वी ज्यावेळी प्लेटलेट डोनेशन होतं भारतात त्यावेळी काय कसं केलं जायचं की हां, वन मोर इम्पॉर्टंट पॉईंट मला ऍड करायचं आहे इथे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरबीसीस ह्या ग्रुप टू ग्रुप दिल्या जातात, प्लाझ्मा ग्रुप टू ग्रुप दिला जातो, पण प्लेटलेट्स या कुठल्याही ग्रुपच्या कोणालाही दिल्या जाऊ शकतात. फक्त ज्या प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना फक्त त्यांच्याच ग्रुपच्या प्लेटलेट्स दिल्या जातात. अदरवाईज बाकी इतर केसेसमध्ये कुठल्याही ग्रुपच्या प्लेटलेट्स कुणालाही दिल्या जातात. त्याचं एक सायंटिफिक रिझन बऱ्याच वेळा डॉक्टर्स अपोज करतात किंवा भारतातल्या बरेच ठिकाणी डॉक्टर्स रिस्क घेत नाहीत किंवा ते विचारतात तसं चालत नाही किंवा रिॲक्शन येतात. तर त्याचं सिम्पल लॉजिक सांगतो. आपला आरबीसी असतो, आरबीसीच्या वरती एक आपल्या अँटीजन प्रेझेंट असतो, असा अँटीजन प्रेझेंट असतो, एक दुसरा अँटीजन. तो अँटीजन समजा कुठल्या ग्रुपचा आहे, समजा एचा जर माझ्या आरबीसी वरती अँटीजन प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो ए ब्लड ग्रुप. प्लाझ्मामध्ये काय असतं, रिव्हर्स अँटीजन प्रेझेंट असतो. म्हणजे ए पॉझिटिव्हचं हे असेल, प्लाझ्माचा सेल असेल तर ए निगेटिव्हचा तो अँटीजन प्रेझेंट असतो. त्यामुळे प्लाझ्मा पण ग्रुप टू ग्रुप दिला जातो. पण प्लेटलेट्सच्या मिनरल्स वरती कुठलाच अँटीजन प्रेझेंट नसतो. त्यामुळे प्लेटलेट्सच्या कुठल्याही ग्रुपच्या कुणालाही दिल्या घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे असं नसतं की तुम्ही डोनर या जसं ब्लडला आपल्याला या ग्रुपचा डोनर पाहिजे आहे त्यांनीच डोनेशन करावं, तसं बिलकुल नाही. यामध्ये कुठलाही प्लेटलेटचा डोनर कोणालाही घेऊ शकतो. त्यानंतर आता मेनली बेसिक क्वेश्चन येतात की यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन आहे की समजा मी प्लेटलेट्स दिले आता तर मी प्लेटलेट्स किती काढून घेतल्या जातात या प्रोसिजरमध्ये. तर या प्रोसिजरमध्ये एंटायर या जी प्रोसिजर चालते ही 90 मिनिटं प्रोसिजर चालते. आणि बिलिंग जेवढी मी डिस्क्राईब करायला एवढी थ्रिलिंग नसते, खूप एन्जॉयबल प्रोसिजर असते, कुठलेही त्याचे रिॲक्शन्स नाही आहेत. आणि त्यानंतर काय 90 मिनिटं प्रोसिजर चालते. तर ज्यावेळी 90 मिनिटानंतर तुम्ही डिस्कनेक्ट केलं जातं त्यावेळी तो जो कॉम्पोनंट बनतो त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड 90 ml प्लेटलेट्स तुमच्या बॉडीमधनं काढून घेतल्या जातात. म्हणजे काय की बरेच डोनर विचारतात की व्हॉट इफ, समजा जसं की एक कॉमन प्रश्न आहे की मी प्लेटलेट्स आत्ता दिल्या आणि प्लेटलेट्स देऊन जाता जाता माझा सिरियस ऍक्सिडेंट झाला तर कॅन आय सर्व्हाइव्ह, मी सर्व्हाइव्ह होईल का, हा एक कॉमन क्वेश्चन येतो. का, कारण की प्लेटलेट जे आहेत जखम भरून काढतात किंवा ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे. समजा माझंच रोडवरती ऍक्सिडेंट होऊन ब्लिडिंग स्टार्ट झालं तर कॅन आय सर्व्हाइव्ह. तर सगळ्यात महत्वाचं आहे येस वी कॅन ऍब्सोल्युटली सर्व्हाइव्ह. का, कारण की प्लेटलेट डोनेशनच्या थ्रू आपण जे प्लेटलेट्स देणार आहे ते कॉन्सन्ट्रेटेड 90 ml प्लेटलेट्स देणार आहे. म्हणजे इक्विव्हॅलेंट टू दिवसभरात ज्यावेळी आपण 5 टाइम्स युरिनेशन ज्यावेळी करतो त्यावेळी जेवढ्या बॉडीच्या बाहेर आपल्या प्लेटलेट्स जातात तेवढ्याच प्लेटलेट्स आपण त्या प्रोसिजर थ्रू देणार आहे. त्यामुळे इव्हन दो इफ आय मेक विथ ऍक्सिडेंट, समजा माझा कुठलाही ऍक्सिडेंट झाला आणि ब्लिडिंग स्टार्ट झालं तरी सर्व्हायवल चान्सेस आर 100%, नो प्रॉब्लेम. दॅट्स द फर्स्ट थिंग. सेकंड काय आहे की मी का प्लेटलेट्स देऊ, माझं काय नाही प्लेटलेट्स द्यायला, तरी पण त्याला पण नेचरनं आपलं चांगलं आन्सर दिलेलं आहे. इव्हन दो तुम्ही असं ठरवलं की मी प्लेटलेट्स देणार नाही तरी पण समजा आज मंडेला जरी तुमच्या बॉडीमध्ये प्लेटलेट्स तयार झाल्या तरी पण त्या 5 दिवस टिल फ्रायडे म्हणजे 5 दिवस तुमच्या बॉडीमध्ये राहतात आणि 5व्या दिवशी थ्रू युरिनेशन पास आउट होतात. समजा एनिवेज जर त्या पास आउटच होणार आहे तर वाय नॉट सेव्ह समबडीज लाईफ, आपण एखाद्याची आयुष्य वाचवू शकतो. त्यानंतर मेनली काय आहे की प्लेटलेट डोनेशन, जसं ब्लड डोनेशन आपण दर 3 महिन्यांना करतो आणि वर्षात आपण मॅक्सिमम 4 वेळा करू शकतो, 3 ते 4 वेळा. पण प्लेटलेट डोनेशन आहे ते तुम्ही वर्षामध्ये 24 वेळा करू शकता. का, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. म्हणजे काय, एका महिन्यात दर 15 दिवसांनी तुम्ही प्लेटलेट डोनेशन करू शकता. मॅक्सिमम एका महिन्यात 4 वेळा करू शकता आणि टोटल वर्षात तुम्ही 24 वेळा करू शकता. त्याची फ्रिक्वेन्सी जास्त काय आहे तर की
ब्लड डोनेशन मध्ये काय होतं, तुमचं आरबीसी पण जातो, प्लाझ्मा पण जातं, डब्ल्यूबीसी पण जातं आणि प्लेटलेट्स पण जातं. पण प्लेटलेट डोनेशन प्रोसिजर मध्ये काय आहे की फक्त तुमच्या ब्लड मधल्या प्लेटलेट्स काढून घेतल्या जातात आणि आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लाझ्मा जो आहे तो तुमच्या बॉडीमध्ये रिटर्न पाठवला जातो. त्यामुळे काय होतं की फक्त प्लेटलेट्स हा कॉम्पोनंट काढला जातो, बाकीचं सगळं प्रोटीन कंटेंट वगैरे सगळं रिटर्न पाठवला जातो. त्यामुळे ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि समजा तुम्ही डोनेट केलं तरी एक्झॅक्टली 6 to 7 hours मध्ये तुमच्या प्लेटलेट्स बॉडीमध्ये पुन्हा रिकवर होतात. 6 ते 7 तासात तुम्ही रिकवर होऊन जाता प्लेटलेट्स. त्यामुळे काय की आता जर डोनेशन केलं तर एक्झॅक्टली तुम्ही 72 hours नंतर पुन्हा म्हणजे 72 तासांनी इमर्जन्सी केसमध्ये पुन्हा डोनेशन करू शकता. त्यामुळे ही प्रोसिजर तुम्ही वर्षातून 24 वेळा करू शकता. 2014 मी ती प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे. आज 2020 आज 2020 आहे. त्या ह्याच्यात मी आतापर्यंत 154 टाइम्स ते प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे आणि कम्प्लिटली फिट, फाईन, नो प्रॉब्लेम. त्यानंतर ही प्रोसिजर डोनेशन केल्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन सगळं चालू करू शकता. प्रत्येक गोष्ट नॉर्मली बिनधास्त करू शकता. तर हे आहे प्लेटलेट डोनेशन, ज्याला आपण SDP म्हणतो. तर रेग्युलर जे ब्लड डोनेशन मधनं काढलेल्या प्लेटलेट्स आहेत त्या माहितीसाठी सांगतो, त्याला डॉक्टर म्हणतात RDP, रॅन्डम डोनर प्लेटलेट. ज्यावेळी प्लेटलेट डोनेशनची प्रोसिजर इंडियामध्ये एक्झिस्ट नव्हती तर त्यावेळी ते काय काय केलं जायचं, इंडियामध्ये 4-5 रक्तदात्यांना बोलवलं जायचं, त्यांच्याकडनं रक्तदान करून घ्यायचे आणि त्यातनं प्लेटलेट्स काढून त्या पेशंटला दिल्या जायच्या. WHO म्हणतं ही सगळ्यात अनसेफ मेथड आहे. का अनसेफ आहे? कारण की बरेच वेळा आपल्या सगळ्यांच्यात बॅक्टेरियाज आणि हेपॅटायटिस B, C चे आपल्या ह्याच्यामध्ये सेल्स असतात, जे कदाचित समजा मी आता हेल्दी आहे तर ते हेपॅटायटिस B, C चे सेल्स माझ्या बॉडीमध्ये पॅसिव्ह असू शकतात, ऍक्टिव्ह नसणार आहेत का, कारण की माझी इम्युन सिस्टम स्ट्रॉंग आहे. पण समजा ते सेल थ्रू ब्लड डोनेशन दुसऱ्या एखाद्या प्लेटलेट्स थ्रू पेशंटला गेले आणि तो पेशंट वीक असेल तर तिथे जाऊन ते सेल्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात. त्यामुळं भारतात असं म्हटलं जातं, WHO असं म्हणतं की एका डिझीजसाठी आपण ऍडमिट होतो आणि एखादा दुसरा कॅरी करायचे चान्सेस असतात थ्रू ब्लड डोनेशन. त्यामुळे हे RDP केलं जातं, दॅट इज अनसेफ प्रोसिजर. SDP ही सेफ केली जाते. त्यानंतर आता आणि एक लॉजिकल क्वेश्चन इथे आहे की ज्यावेळी तुम्ही प्लेटलेट डोनेशन करता, तुम्ही डोनेशन फ्री ऑफ कॉस्ट करता, पण ती ब्लड बँक जी आहे ती 11,000ला सेल आउट करते. त्यावेळी बऱ्याच डोनरांना गैरसमज होतो की मी फ्री केलं आणि ब्लड बँक जी आहे यातनं दे आर मेंटेन मनी, म्हणजे ते त्यातून पैसे कमवतात. तर आपण सगळे आता डिजिटल वर्ल्ड मधले आहेत तर त्याच्या मागचं लॉजिक आपण सगळं समजून घेतलं पाहिजे. का ते 11,000ला विकतात? कारण की जे प्लेटलेट डोनेशनचं जे किट आहे प्रत्येक डोनरला ते सेपरेट किट वापरलं जातात. किट म्हणजे काय, ते पायपिंग सगळं जे तुमच्या बॉडीपासून त्या मशीनला कनेक्ट होतं, मशीनमध्ये फिरून पुन्हा रिटर्न जातं, ते पायपिंग किंवा जी किट आहे त्या किटची किंमत 8,000 ते 8,500 असते, ऑलमोस्ट 8,500 असते. त्यानंतर जे प्लेटलेट्स काढल्या जातात त्यावरती टेस्टिंग केलं जातं, त्याला प्रॉपर स्टोअर केलं जातं आणि त्यानंतर त्या इश्यू केलं जातं. त्याचं जवळपास टेस्टिंग वगैरे कॉस्ट 2,000 आहे. त्यामुळे ब्लड बँकेला अराउंड 500 रुपीज टू 700 रुपीज मिळतात, जे व्हॅलिड आहे कारण की इलेक्ट्रिसिटी बिल आहे, टेक्निशियनची सॅलरी आहे. त्यामुळं कधीही असा क्वेश्चन आला की 11,000ला ते सेल आउट करायला लागले तर प्लीज अंडरस्टँड करा की ही टेक्निकल आणि हा सगळा जो खर्च आहे हा प्रोसिजर कंडक्ट करायचा खर्च आहे आणि त्यातून ब्लड बँकला तेवढे मिळतात. मेजॉरिटी आता मी बरेच ब्लड डोनेशन करणारे किंवा NGOs बघितलेले आहेत, ते काय करतात मेजॉरिटी ठिकाणी काय बघितलं मी ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्फ्लुएन्स करतात. म्हणजे काय की समजा मी जर एखाद्या ब्लड बँकला डोनर्स देत असेल तर माझ्या एखादा ओळखीचा आला तर आपण शक्यतो डिस्काउंट मागतो की मला डिस्काउंट द्या किंवा थोडे पैसे कमी करा. तर प्लीज जे कोणी NGOsचे इथे लिडर्स जर हा स्ट्रीमिंग बघत असेल किंवा जे ऑर्गनायझर्स आहेत ते बघत असेल तर प्लीज रिक्वेस्ट करतो की ब्लड बँकेकडून तुम्ही डिस्काउंट मागून घेऊ नका. त्याचं रिझन काय आहे की बरेच ब्लड बँक, मी सगळ्या ब्लड बँकला इथे ब्लेम नाही करत आहे, पण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं ऑब्झर्व केलेलं आहे की ब्लड बँक्स काय करतात, ह्या NGOsची लिडर्सना किंवा NGOच्या लोकांना कमी कॉस्टमध्ये द्यायसाठी ते टेस्टिंग जी आहे ते टेस्टिंग इग्नोर करतात, बिन करतात, ते प्रॉडक्ट डिस्पॅच करतात. सो अल्टिमेटली आपण पेशंटला हेल्प करायच्या ऐवजी पेशंटला वी पुट हिज हेल्थ इन. तर मी जेवढे पण इथे NGOचे लिडर्स बसले असेल किंवा बघत असेल लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा कोणी डोनर्सच्या रिलेटेड काम करत असेल तर प्लीज तुम्ही त्या पेशंटच्या रिलेटिव्हजना प्लीज कन्वे करा की हे डिस्काउंट मागणं म्हणजे हे किती डिफिकल्ट असू शकतं. तर अशा पद्धतीनं 11,000 ते चार्ज केले जातात आणि डोनर म्हणून ज्यावेळी डोनेशनच्या आधी त्या पेशंटची कंडिशन बघता आणि तुमचे प्लेटलेट्स दिल्यानंतर
ज्या पेशंटची कंडिशन बघता, तिचं लाईफ रिटर्न आलेलं बघता, तर तुम्हाला एक एक्सेसिव्ह लेवल ऑफ ट्रिमेंडस सॅटिस्फॅक्शन मिळतं, जे आय थिंक सो विच इज द बिगेस्ट प्राइज यू कॅन गेट आउट ऑफ इट. त्याचबरोबर हे झालं प्लेटलेट डोनेशनचं. थोडंसं यात ऍड करतो की त्याच पण पद्धतीने त्यात आणि एक महत्वाचं डोनेशन आहे ज्याला आपण म्हणतो ग्रॅन्युलोसाइट डोनेशन. आता बरेच लोकांनी ग्रॅन्युलोसाइट डोनेशन हा ऐकलेला नाही. तर ग्रॅन्युलोसाइट डोनेशन हा काय असतं तो थोडक्यात मी तुम्हाला आयडिया देतो. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, WBC डोनेशन. म्हणजे जसं आपण रक्तदानातनं RBC प्लाझ्मा WBC देतो, त्याच पद्धतीनं आपण सगळ्यात महत्वाचं एक डोनेशन केलं जातं, कॅन्सर पेशंट्सला केलं जातं, त्याला आपण म्हणतो ग्रॅन्युलोसाइट डोनेशन, ग्रॅन्युलोसाइट प्रोसिजर. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, WBC फक्त तुम्ही डोनेट करता तुमच्या ब्लड मधल्या एखाद्या पेशंटला, कॅन्सर पेशंटला. तर हे WBC लागतात कुणाला सांगतो, कॅन्सर पेशंट्सला लागतात. कॅन्सर पेशंट्सला काय केलं जातं, किमोथेरपी केली जाते आणि किमोथेरपी नंतर त्यांच्या ज्या हेल्दी WBCs आहेत, कॅन्सरस WBC बरोबर हेल्दी WBCs पण बर्न केल्या जातात आणि त्यांचा प्लेटलेट काउंट WBC काउंट हा थ्रेशोल्ड पेक्षा खाली जातो. आपल्या नॉर्मल बॉडीमध्ये रेंज काय असतो WBCचा, 3000 to 11,000 हा WBCचा काउंट असतो. ज्यावेळी किमो केलं जातं, ज्यावेळी त्या बर्न केल्या जातात, तो काउंट 0 पर्यंत येऊ शकतो. आणि अशा वेळी तो जो कॅन्सर पेशंट आहे त्याला सर्दीचं जर इन्फेक्शन झालं तर तो पेशंट अल्टिमेटली डेथ होऊ शकते. का, कारण की त्याचा इम्युन सिस्टम 0 झालेली असते. अशा वेळी आपण हे WBC डोनेशन करू शकतो. फक्त यात काय, प्लेटलेट डोनेशन कसं आहे की कुठल्याही ग्रुपच्या कुणालाही दिले जातात. WBC मध्ये आपण डोनेशन मध्ये काय करतो, फक्त ते ग्रुप टू ग्रुप दिलं जातं. म्हणजे बी पॉझिटिव्हचा पेशंट असेल तर बी पॉझिटिव्हचा डोनर त्याला WBC डोनेट करू शकतो आणि अशा पद्धतीनं ते डोनेशन कंडक्ट केलं जातं. रोहित दादा, काय क्वेश्चन्स किंवा काय आहे? धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलेली आहे आणि क्वेश्चन तर आलेले आहेत आपल्याकडे. ते अजून क्वेश्चन्स आपण घेऊया आणि बाकी अजून काय राहिले ते आपण नंतर त्यावर चर्चा करू. तर आता लाईव्ह बघत असणाऱ्यांमधील परेश कुमार कांबळे यांचा एक पहिला क्वेश्चन आहे की मी या अगोदर SDB डोनेशन केले आहे, तेव्हा त्यांचं वजन होतं 63 किलो. जेव्हा त्यांनी SDB डोनेशन केलं तेव्हा त्यांचं वजन 63 किलो होतं. आता त्यांचं वजन झालेलं आहे 58 किलो आणि HB 12.3 आहे. 12.3. ओके. आणि आजच त्यांना SDB साठी कॉल आलाय की त्यांना उद्या SDB डोनेशन साठी बोलवण्यात आलं आहे. तर त्यांनी डोनेशन करू शकतात का, असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. बरं. आता त्यांचं हिमोग्लोबिन 12.3 आहे. हो, राईट. बरोबर ना? हो, बरोबर. तर त्यांनी ऍब्सोल्युटली अवॉइड करायला पाहिजे. एक मेक शुअर करायला पाहिजे की त्यांनी 12.5 च्या वरतीच त्यांचा HB गेला पाहिजे. सेकंड, त्यांना एक जे सर ज्यांनी क्वेश्चन विचारलाय त्यांना मी रिक्वेस्ट करेन की प्रत्येक वेळी ज्यावेळी त्या डोनेशनच्या आधी आपल्या टेस्टिंग करतात कुठलीही ब्लड बँक, त्या टेस्टिंग मध्ये आपल्याला काय महत्वाचं बघायचं आहे, मगाशी जसं म्हटलं मी, HCT काउंट हा पॅरामीटर आहे. HCT हा एक पॅरामीटर असतो. तो पॅरामीटरचा काउंट बघायचा आहे. तो पर्सेंटेज 38% ते 42% पेक्षा कमी असेल, म्हणजे तो नॉर्मली 38% ते 42% मध्ये पाहिजे. समजा तो 37% जात असेल, 36% जात असेल किंवा 42%च्या वरती कुठेतरी जात असेल, 43-44%, तर ह्याचा अर्थ आहे की तुमची बॉडी जी आहे ती प्लेटलेट्स डोनेशन नंतर प्लेटलेट्स रिकव्हर करत नाहीये ऑन टाइम, त्यामुळे बॉडीवरती प्रेशर येते, त्यामुळे तुमचा वेट जो आहे तो ड्रॉप दिसतोय, 63 to 58 झालेला आहे. आणि सेकंड काय करायचं, तुम्ही प्लेटलेट डोनेशनच्या आधी प्रोटीन लेवल टेस्टिंग करून घ्या त्यांच्याकडून. प्रोटीन लेवल ही चेक केली गेली पाहिजे. प्रोटीन लेवल जर थ्रेशोल्डच्या खाली असेल तर प्लीज प्रोसिजर अवॉइड करा. आणि थर्ड म्हणजे डोनेशन झाल्यानंतर मेक शुअर करा की पुढचे 6 ते 7 तास युरिन कलर चेक करा. इट शुड नॉट बी येलोइश. जर ती युरिन येलोइश वगैरे तुम्हाला असा फील येत असेल तर मेक शुअर करा की तुमच्या किडनीवरती त्या प्रोसिजरनं प्रेशर येते आणि प्लीज मग त्यासाठी एक एक्सेसिव्ह पाणी प्या किंवा मग ही प्रोसिजरचं फ्रिक्वेन्सी कमी करा. विश्वेश सर, मला याबद्दल आता तुम्ही जे उत्तर दिले ते योग्यरीतीने दिलेलंच आहे, पण त्याचमध्ये मला एक माझा स्वतःचा क्वेश्चन आहे. हे तुम्ही आता, मी स्वतः एक SDB डोनर असल्यामुळे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या गोष्टीचा. तर आपण जसं सांगितलं की SDB डोनेशन करायच्या आधी तिथं प्रोटीन टेस्ट करणे गरजेचं आहे. तर बऱ्याच ब्लड बँकेमध्ये ते प्रोटीन टेस्ट केली जात नाही, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे
की जेणेकरून तिथे एचटीबी डोनरची प्रोटीन टेस्ट व्हावी आणि त्याच्या आपण त्या शरीराशी आपण खेळू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे? एक सामाजिक संस्थेद्वारा त्या ब्लड बँकेशी काय कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने ते प्रोटीन टेस्ट सुरू करण्यासाठी काय मार्ग उचलला पाहिजे याच्यावर प्लीज मार्गदर्शन करा. ओके. आता मेजॉरिटी प्रोटीन टेस्टिंग का करत नाहीत हे ब्लड बँक सांगतो मी तुम्हाला. का त्या प्रोटीन टेस्टचा खर्च असतो 300 रुपये. तर तो जो कॉस्ट आहे तो सेव्ह करायसाठीच हे ब्लड बँक करत नाहीत. आणि ती एकदम सिम्पल प्रोसिजर आणि सिम्पल मेथड असते. त्याला काय खूप हे लागत नाही. काय करायचं, जेव्हा पण तुम्ही डोनर तिथे पाठवता कुठल्याही ब्लड बँकेत किंवा ज्यावेळी एखादी संस्था म्हणून त्या ब्लड बँकेला तुम्ही अप्रोच होता त्यावेळी तुम्ही स्ट्रिक्टली मेन्शन केलं पाहिजे डूज अँड डोन्ट्स असतात. त्यापैकी डूज मध्ये म्हटलं पाहिजे की आम्हाला प्रत्येक डोनरचा प्रोटीन लेवल हा प्रोसिजरच्या आधी टेस्टिंग झालेलाच असला पाहिजे. आम्ही प्रोटीन लेवलचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवतो म्हणून सांगायचं आणि आम्हाला डोनरचा प्रोटीन लेवल टेस्टिंग ही केलीच गेली पाहिजे. आता ते विचारतात काय गरज आहे, तर त्याचं रिझन त्यांना सांगायचं की हे प्रोटीन लेवल मध्ये ड्रॉप असेल तर याचा अर्थ आमचा जो डोनर आहे त्याच्या बॉडीला ही प्रोसिजर सुटेबल नाही. त्यामुळे सिम्पल मेथड आहे की ब्लड बँकेला आणि तुम्ही डोनरला पण एज्युकेट करायचं की त्याला रिक्वेस्ट केली पाहिजे की मला प्रोटीनचा जो टेस्टिंगचा रिपोर्ट आहे तो डोनेशनच्या आधी तुम्ही मला दिला पाहिजे. जर तुम्ही रिक्वेस्ट केला तर कुठली ब्लड बँक नाही म्हणत नाही, ती लगेच करून देते. खूप खूप धन्यवाद सर. कारण आज आपली लाईव्ह बघताना खूप सारे संस्थांचे अध्यक्ष असतील, संस्थाध्यक्ष किंवा खूप साऱ्या संस्थांचे सदस्य आज आपली लाईव्ह बघत आहेत, त्यामुळे त्यांना एक खूप चांगला संदेश आपल्याद्वारे गेलेला आहे. तर आता निवृत्ती पाटील असे एक आपले सदस्य आहेत, त्यांनी असा प्रश्न केलाय की प्लेटलेट डोनेशन करिता लास्ट वयोमर्यादा किती आहे? म्हणजे किती वयापर्यंत असेल तर आपण ते प्लेटलेट डोनेशन करू शकतो? 60 आहे, 60 वयोमर्यादापर्यंत करू शकतात. आणि शुगर पेशंट जे असेल, डायबिटीज जे नाही ते पण प्लेटलेट डोनेशन करू शकतात. ब्लड प्रेशरचे पण डोनर प्लेटलेट डोनेशन करू शकतात. फक्त त्यांचा विथ मेडिसिन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, शुगर पण आणि ब्लड प्रेशर पण. अदरवाईज वयाच्या 60 वर्षापर्यंत आपण प्लेटलेट डोनेशन करू शकतो. थँक्यू सर. परेश कुमार कांबळे आणि निवृत्ती पाटील यांना यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असतील. त्याच पद्धतीने आपले शैलेश बांदेकर म्हणून आहेत, त्यांचा असा प्रश्न आहे की आज रक्तदान केले असेल तर प्लेटलेट डोनेशन कधी करू शकतो? म्हणजे त्याला आज ब्लड डोनेशन केल्यानंतर किती दिवसाचा गॅप किंवा किती महिन्याचा गॅप ठेवून आपण परत प्लेटलेट डोनेशन करू शकतो, असा त्यांचा प्रश्न आहे. ओके. तर ब्लड डोनेशन समजा ब्लड डोनेशन किंवा प्लेटलेट डोनेशन केलं किंवा सॉरी ब्लड डोनेशन आज मी केलं तर 28 दिवसांचा गॅप लागतो. 28 दिवस तुम्ही कुठले डोनेशन करू शकत नाही. 28 दिवसानंतरच मग तुम्ही प्लेटलेट्स किंवा WBC डोनेशन वगैरे करू शकता. पण ब्लड डोनेशन नंतर पुढच्या डोनेशन मध्ये 28 दिवसाचा गॅप पाहिजे हे. आणि समजा आज मी प्लेटलेट डोनेशन केलं तर 24 तासानंतर तुम्ही होल ब्लड डोनेशन करू शकता. पुन्हा एकदा ऑर्डर समजावून सांगतो. समजा आज मी ब्लड डोनेशन केलं तर 28 दिवस कुठलंही डोनेशन करायचं नाही. 28 दिवसानंतर ते प्लेटलेट डोनेशन करू शकतात. आणि समजा आता प्लेटलेट डोनेशन आज केलं तर 24 तासानंतर ते ब्लड डोनेशन करू शकतात. तर एवढा हा गॅप महत्वाचा. ओके, थँक्यू सर. आणि एक आपल्याला गजानन गावंडे आहे, त्यांचा प्रश्न असा आहे, म्हणजे आता आजचा जो सेशन आहे त्या सेशनच्या म्हणजे आपला जो काल सेशन झाला थॅलेसेमियाच्या अंतर्गत आणि आपण कोल्हापूरला आपल्या परिषदेमध्ये आला होता, त्यावेळेला आपण पण थॅलेसेमिया हा आजार काय आहे आणि त्याच्यावर त्या मुलांचा काय हाल होतात यावर तुम्ही पण कोल्हापूरला जेव्हा आला होता तेव्हा बघितलेलं आहे. तर त्याच थॅलेसेमिया आजाराला अनुसरून त्यांचा एक प्रश्न आहे की काही ब्लड बँकेमध्ये रक्त उपलब्धता असून थॅलेसेमिया पेशंटना ब्लड नाही म्हणून सांगतात, त्यासाठी काय करावे? कारण त्यांचे फलक कधी पण बघायला गेले, जसा आपला जो रूल आहे ब्लड बँकेचा की त्यांचा स्टॉक असेल ते ब्लड बँकेच्या बाहेर सुरुवातीलाच पहिले त्यांचा स्टॉक अपडेट केलेला बोर्ड असावा. तर त्याच पद्धतीने आता काही ब्लड बँकेमध्ये असं आहे की त्यांचा बोर्ड असतो पण त्यावर काही स्टॉक टाकलेले नसतात, किती स्टॉक आहे किंवा काय आहे. मग त्यासाठी आमच्यासारखे जे कॉर्डिनेटर्स आहेत जे थॅलेसेमियाच्या मुलांसाठी काम करत आहेत किंवा काही थॅलेसेमियाचे पेशंटचे पालक आहेत ते स्वतः आता या अवेअरनेसच्या कार्यक्रमात उतरलेले आहेत. तर अशी जर एखादी ब्लड बँक करत असेल की ब्लड स्टॉक अवेलेबल असून नाही म्हणून सांगतायत किंवा देत नाहीत, त्यांच्यासाठी आपण कुठं तक्रार किंवा कशा पद्धतीने काय करू शकतो, जरा याचं मार्गदर्शन करावं सर प्लीज. ओके. अशा लोकांची जर तक्रार करायची असेल तर आपण तक्रार करू शकतो FDA कमिशनर, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर असतात, त्यांच्या अंडर हे रूल्स, त्यांची जबाबदारी असते की हे रूल्स फॉलो केले गेले किंवा नाही ह्याचं
क्रॉस चेकिंग होतं. तर सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक जे कोऑर्डिनेटर आहे किंवा जे प्रत्येक एनजीओचे लीडर जे काम करतात या फील्डमध्ये त्यांच्याकडे हे FDA कमिशनर ह्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट असला पाहिजे. आणि मेनली काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं FDA कमिशनर किंवा हे जे ब्युरोक्रेटिक लोक आहेत हे अनऍक्सेसिबल असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये नसतील, तर तुम्हाला सांगतो हे लोक जे आहेत हे तत्पर असतात. ह्यांचा मोबाईल नंबर आणि या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आणि कधी तुम्हाला असं वाटलं की त्या ब्लड बँकेकडे स्टॉक आहे आणि ते अवेलेबल करून देत नाहीयेत किंवा समजा स्टॉकही नाही आहेत, असं समजूया की स्टॉकही नाही आहे, तरी पण ब्लड बँकेची जबाबदारी आहे की तो अवेलेबल करून देणं थॅलेसिमिया पेशंटसाठी. तर अशा वेळी जर कुठली ब्लड बँक करत नसेल तर तुम्ही FDA कमिशनरही रिपोर्ट करू शकता की ही ब्लड बँक आहे, स्टॉक असूनही ते अवेलेबल करू शकत नाहीत. आणि ज्यांना ज्यांना रोहित दादा तुम्हाला मी नंतर FDA कमिशनरची कॉन्टॅक्टची लिस्ट पाठवतो. त्या भागातले तेथे FDA कमिशनर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या राहू शकता. आणि मेनली मी काय बघितलेलं आहे की ऍब्सेन्स ऑफ कम्युनिकेशन. ऍब्सेन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय बघितलंय की ह्या फील्डमध्ये काम करणार असेल तर तुमचे 3 मित्र असले पाहिजेत या फील्डमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे प्लेटलेट डोनर किंवा ब्लड डोनर हे तर तुम्ही सगळे लुक आफ्टर करता. पण जी टेक्निकल महत्वाची साईड आहे त्याच्याकडे मी बघितलंय बरेच एनजीओ लीडर्स किंवा एनजीओ इग्नोर करतात. ती म्हणजे प्रॉपर कम्युनिकेशन ब्लड, सेकंड कम्युनिकेशन विथ FDA कमिशनर की तुम्ही काय काम करता, कुठल्या लेवलचं काम करता. सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तुम्ही तुमचं काम या FDA कमिशनर पर्यंत वेळोवेळी पोहोचवलं पाहिजे की हे तुम्ही करू करताय किंवा या फील्डमध्ये तुम्ही एवढं काम करताय. हे FDA कमिशनरच असतात जे तुमचं 50% बॅटल ते डील करतात. म्हणजे तुम्हाला बरेच वेळा मी बघितलं की बरेच व्हॉलेंटियर्स कोऑर्डिनेटर्स हे त्यांच्या लेवलला फाईट करतात आणि मेजरली फाईट करता करता त्यांना त्यात यश मिळत नाही किंवा त्या गोष्टीसाठी जे झगडतात त्या प्रॉपरली ओव्हरकम होत नाही. तर त्यासाठी मला काय वाटतं की तुम्ही 3 लोकांशी फ्रेंडशिप ठेवली पाहिजे. महत्वाचं म्हणजे तुमच्या ह्या कामाचे 4 पिलर्स आहेत. एक म्हणजे तुम्ही एक संस्था म्हणून किंवा कोऑर्डिनेटर म्हणून ते तुम्ही जबरदस्तच करता. सेकंड म्हणजे तुमचे डोनर्स जे तुम्ही कमवलेले आहेत तुमच्या हार्डवर्कने त्यांच्याशी कनेक्शन केले, हा पिलर पण तुम्ही जबरदस्त हँडल करता. थर्ड आणि फोर्थ पिलर मी बघितला हा आपला जो आहे पिलर्स हे वीक बघितलेले आहेत. एक म्हणजे ब्लड बँकेशी पण कम्युनिकेशन खूप कमी, नॉट ओनली पाहिजे त्यावेळी आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे, रिपीटेडली आपण त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन ठेवलं पाहिजे. आणि फोर्थ म्हणजे ब्युरोक्रेसी, FDA कमिशनर ही लोक आणि मेडिकल फ्रॅटर्निटीतली आजूबाजूची लोक यांच्याशी पण आपला वेळोवेळी संवाद असला पाहिजे, जेणेकरून कधीही आपल्याला अशी टेक्निकल प्रॉब्लेम आला तर पटकन आपल्याला तो ऍडवाइस आणि हेल्प घेतली जाईल. त्यामुळे हा 4 जो पिलरचा जो एक हे आहे तो प्लीज तुम्ही 4 पिलर वरती 4ही ठिकाणी ते स्ट्रॉंग करा, जेणेकरून आपण पेशंटला बेस्ट ब्लड आणि सेफ ब्लड आणि ऑन टाइम ते इश्यू करू शकतो. खूप खूप धन्यवाद दादा. कारण आजच्या या प्रश्नामुळे मलाही समजलं की माझे कोणकोणते प्लेयर मजबूत आहेत आणि कोणता कमी आहे. जो कमी मजबूत आहे त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. माझ्या दृष्टिकोनातून जो चौथा जो प्लेयर तुम्ही सांगितला की FDA कमिशनर, तर इथून पुढे मी त्या FDA कमिशनर यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून जसं मी कोल्हापुरात करतोय तसे आता तुम्ही मला लिस्ट पाठवणारच आहात. त्या दृष्टिकोनातून बाकी जिल्ह्यातील आपले महाराष्ट्रातील जे कॉर्डिनेटर्स आहेत त्यांनाही ते नंबर देऊन हा चौथा प्लेयर सगळ्यांना आम्ही स्ट्रॉंग करायला लावू असं आपण मी तुम्हाला सांगतो. आणि अमोल लेले म्हणून एक आपले सदस्य आहेत त्यांनी विचारलेलं आहे प्लेटलेट डोनेशन करिता प्लेटलेट काउंट किती असावा, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले. ओके, प्लेटलेट काउंट नॉर्मली 1.5 लाख ते 4.5 लाख रेंज असते, पण तुम्हाला जर डोनर व्हायचंच असेल तर तो तुमचा नॉर्मल काउंट 2 लाखाच्या वरतीच असला पाहिजे. 2 लाखाच्या वरती असेल तर तुम्ही डोनेशन करू शकता. का 2 लाखाच्या वरती पाहिजे? कारण की तुम्ही ज्यावेळी डोनेट करता तर तो तुमचा प्लेटलेट काउंट समजा 2 लाख असेल तर तो 1,50,000 पर्यंत येतो, 1.5 लाखापर्यंत येतो, जे मिनिमम रेंज आहे. त्यानंतर तो वाढत जातो. आणि प्लीज ज्यांचा प्लेटलेट काउंट कमी आहे त्यांनी फोर्स नका करू की मेजॉरिटी तुम्ही बघितलं ते इमोशनली ड्रिव्हन होऊन नाही माझं प्लेटलेट्स घ्या, माझे प्लेटलेट्स घ्या असं करतात. ज्यांचं काउंट 1,80,000 1,90,000 असतो, अशी लोक तर खूप एक्सायटेड असतात प्लेटलेट द्यायला. तर प्लीज असे देऊ नका, कारण की तुम्ही दिलेल्या प्लेटलेट्स जे आहेत ज्यावेळी ट्रान्सफ्यूज केल्या जातात पेशंटमध्ये त्या पेशंटला त्याचा लाभ व्हायला पाहिजे, त्याचा प्लेटलेट काउंट वाढला पाहिजे. त्यामुळे प्लीज ऍज अ डोनर आपल्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की आपण हेल्दी स्वतःला ठेवलं पाहिजे आणि हेल्दी असू त्याच वेळी आपल्या प्लेटलेटचा ब्लडचा त्या डोनर पेशंटला फायदा होतो. मेजॉरिटी केसेसमध्ये आपण हा इगो ड्रिव्हन करतो. इगो ड्रिव्हन म्हणजे मला ते द्यायचंच आहे आणि ते घेतलंच गेलं पाहिजे. तर माझी एक रिक्वेस्ट असेल जे कोणी डोनर इथे बसलेले आहेत किंवा हे करतात त्यांनी 2 गोष्टी पाळाव्यात की हे जे काम करतो आपण त्या पेशंटच्या हेल्थसाठी करतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले पॅरामीटर्स सगळे
आयडियल असले पाहिजे, 2 लाखाच्या वरती काउंट असला पाहिजे, मगच आपण डोनेट करू शकतो. आणि सेकंड म्हणजे स्वतःच्या पॅरामीटर्सचे पण ऑन टाइम प्रत्येक वेळी ते रिपोर्टचा फोटो घेणं, कन्सल्ट करणं हे केलंच पाहिजे. आणि ऍज अ एनजीओ लीडर किंवा आपले जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांना पण मी सर दादा रिक्वेस्ट करेन तुम्हाला पण की तुम्ही पण तुमच्या प्रत्येक डोनरचा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवा की त्याचा मागचा प्लेटलेट काउंट, आत्ताचा प्लेटलेट काउंट, मागच्या 3 ते 4 महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड हा आपल्या डोनरचा आपल्याकडे असलाच पाहिजे. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. हो दादा, नक्कीच प्रयत्न करेन या सगळ्या आपल्या एसटीपी डोनरचा आपण डाटा कलेक्ट ठेवण्याचा. आता एक आपले सारंग घाडगे म्हणून आहेत, कदाचित हे स्वतः न्यू डोनर असतील किंवा यांच्याकडे न्यू डोनरची काहीतरी अशी समस्या समोर असेल की त्यासाठी त्यांनी प्रश्न विचारलाय की सुई टोचून घेण्याची भीती असल्यास ती भीती घालवण्यासाठी काय करावे, असा यांचा प्रश्न आहे. कारण अशा प्रॉब्लेमला त्यांना फेस करावं लागत असेल की त्यांनी मोटिवेट करताना त्यांच्यासमोर येणाऱ्या नवीन डोनर्सना या पद्धतीची भीती असू शकते. त्यामुळे त्यांनी असा प्रश्न विचारून माहिती घेऊन त्यांना प्रबोधन करण्यासाठी असा प्रश्न विचारला असावा. तर सर प्लीज आपण त्यावर मार्गदर्शन करा. ओके. हा एक्सपिरियन्स ना मी अमेरिकेत ज्यावेळी मी हे सगळं स्टडी करत होतो त्यावेळी मी तिथून शिकलेलो आहे. ऍक्च्युली हे माझं क्रेडिट आहे, मी तिथून शिकलेलो आहे. तर ते काय करतात तुम्हाला सांगतो. तर आपल्या इथे एनजीओ हे जे कोऑर्डिनेटर्स आहेत ना ह्यांच्याकडे मी बघितलं सगळ्यात महत्वाचं मी बघितलं की ऍब्सेन्स ऑफ नॉलेज. बरेच वेळा काय करतात जे मोटिवेट करतात प्लेटलेट डोनेशन कर, ब्लड डोनेशन कर, मेजरली त्यांचं एक काम आहे की स्वतःला त्यांनी एज्युकेट केलं पाहिजे, अपडेट केलं पाहिजे. तर हे कमी पडतं. तर यासाठी काय केलं पाहिजे माहिती का, सगळ्यात पहिला जे मी टेक्निक इथे पण वापरतो, जिथे जिथे मी काम करतो, सगळ्यात आधी मी जे काही डोनर्स असतील त्यांना वेळोवेळी ना मी कॅन्सर सेंटर्स, ICCUs इथे सगळ्यात आधी घेऊन आणतो. सगळ्यात महत्वाचं एक आपल्याला डोनरला लॉंग टर्म जर त्याला मोटिवेटेड ठेवायचं असेल तर त्याला आपण दाखवलं पाहिजे की एंड रिझल्ट काय आहे. म्हणजे जी प्रोसिजर तू करणार आहेस ते प्रोसिजर ती जाणार कोणाला आहे, कोणाला त्याचा फायदा होणार आहे. तर ज्यांनी सरांनी हा क्वेश्चन विचारला त्यांना मी रिक्वेस्ट करेन की ज्या डोनरला मोटिवेट करायचं असेल ना तर मोटिवेट करा. आपण तर ते काउन्सिलिंग व्हर्बली करतच असाल, आय एम शुअर तुम्ही करत असाल किंवा तुमची टीम करत असेल. पण तर ते जर एव्हर लास्टिंग पाहिजे असेल, आपल्याला कंटिन्यू पाहिजे असेल तर सगळ्यात पहिला या लोकांना कॅन्सर सेंटर्सची व्हिजिट करून आणली पाहिजे, ICCUs दाखवले पाहिजेत आणि त्यांना रिअलाइज करून दिलं पाहिजे की 3 सेकंदाचा जो मॉस्किटो बाईट सारखा पेन आहे तो जर त्यांनी झेलला तर ती व्यक्ती जी आहे कॅन्सर पेशंट्स किंवा ICCU मधली दॅट पर्सन कॅन सर्व्हाइव्ह. त्यामुळं थोडासा एफर्ट जास्त घ्यावे लागतील बट शो दॅम द एंड रिझल्ट. हा सगळ्यात आणि सिम्पल आणि मोस्ट इफेक्टिव्ह वे आहे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. अदरवाईज तुम्ही किती मोटिवेट करा त्यांना, तुम्ही जोपर्यंत असाल त्याच वेळी ते 1-2 वेळा वेट होतील आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी मोटिवेशनला नसाल त्यावेळी ते पुन्हा त्याचा डोनेशनचा ग्राफ कमी होईल. त्यांना जर एव्हर लास्टिंग अँड कीप ऑन इन्क्रीजिंग ठेवायचं असेल तर शो देम द एंड रिझल्ट. थँक्यू सर. आपले शायद मुंबईचे मित्र आहेत जय साटेलकर, यांनी हा प्रश्न असा विचारला आहे की नक्की किती दिवसाने आपण प्लेटलेट डोनेशन करू शकतो, 12 की 25? ओके, 12 दिवसानंतर आपण करू शकतो प्रोव्हाइडेड ते जे मी पॅरामीटर्स सांगितले, प्रोटीन लेवल, एससीटी काउंट, हे 2 पॅरामीटर जर नॉर्मल रेंजमध्ये असेल, मी स्वतः करतो 14 दिवसांनी, तर एससीटी काउंट आणि प्रोटीन लेवल जर नॉर्मल असेल तर तुम्ही 12 ते 14 दिवसानंतर करू शकता. समजा एससीटी काउंट आणि प्रोटीन लेवलमध्ये फ्लक्च्युएशन असेल तर तुम्ही कमीत कमी 24 ते 26 दिवसांचा गॅप ठेवला पाहिजे. मेजॉरिटी जर डोनर म्हणून तुम्ही क्वेश्चन विचारत असाल तर प्लीज तुम्ही स्वतःचं प्रोटीन लेवल, डोनेशन नंतरची युरिन कलरिंग या गोष्टी चेक कराव्यात. त्यानंतर जर तुम्ही दर महिन्याला जरी एकदा करत असाल तर डोनेशन नंतर तुम्ही कमीत कमी डाएट प्रॉपरली फॉलो केला पाहिजे. डाएट फॉलो केला पाहिजे म्हणजे काय, इव्हन दो बुक्स मध्ये लिहिलेलं आहे की 24 वेळा तुम्ही आयडियली करू शकता वर्षातून, पण ते अमेरिकन स्टँडर्ड आहे. ज्यावेळी तुम्ही आयडियली स्वतःला फूड तेवढं प्रॉपर करता, प्रोटीन, जसं मी वर्षातून 24 ते 25 वेळा करतो, पण माझे 3 डॉक्टर्स आहेत जे मॅनेज करतात माझी हेल्थ. त्याप्रमाणे मी बघितलं बरीच लोकांना माहितीच नाही आहे एससीटी काउंट, प्रोटीन लेवल. तर अशा वेळी काय करायचं की एससीटी काउंट, प्रोटीन लेवल ह्याचं मी पुन्हा एकदा रोहित दादांशी कधीतरी पर्सनली भेटून मी त्यांना सगळं दाखवेनच. पण त्याचबरोबर खजूर हा खूप वाढवला पाहिजे आणि राजगिराचा लाडू असतो तो, आणि खजूर आणि डाळिंब, हे 3 गोष्टी पोस्ट डोनेशन केल्यानंतर त्या आपल्या 24 तासात पुढच्या बॉडीमध्ये गेल्याच पाहिजे. तर हा अतिशय महत्वाचा एक पॅरामीटर कन्सिडर
करावा. खूप खूप धन्यवाद दादा. कारण Ideally आपण आता 14 दिवसानंतर करू शकतो. खूप खूप धन्यवाद दादा. कारण आता हे जे जितके प्रश्न आलेले आहेत त्यातले बऱ्यापैकी जे आहेत ते आपल्या ओळखीचेच आहेत आणि ते बऱ्यापैकी एसडीबी डोनर्सच आहेत. त्यामध्ये इतकं गांभीर्याने आपल्याला प्रश्न विचारतायत. तर आता एक आपल्याला मॅडमांनी प्रश्न केलेला एक समता सावंत मॅडम आहेत मुंबईवरून. तर स्त्रियांसाठी प्लेटलेट डोनेशन मध्ये काही रिस्क आहे का आणि त्या एसडीबी डोनेशन करू शकतात का, असा त्या समता मॅडमचा प्रश्न आहे. प्लीज सर आपण मार्गदर्शन ओके. करावे. ओके, व्हेरी गुड. मॅमना एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर स्ट्रेंजली आपल्या इंडियामध्ये ओनली 490च लेडीज आहेत ज्या व्हॉलेंटरी प्लेटलेट डोनेट करतात. प्लेटलेट डोनेशनचा कुठलाही साईड इफेक्ट वुमेन बॉडीवरती किंवा लेडीजवरती बिलकुल होत नाही. सेकंड इज दॅट मेजरली लेडीज प्लेटलेट डोनेशनला क्वालिफाय का होत नाही, त्यांचा HB डाऊन असतो. म्हणजे दॅट इज द ओनली रिझन त्यामध्ये करू शकत नाही. अदरवाईज फिमेल असू दे मेल असू दे, प्लेटलेट डोनेशनचा कुठलाही स्पेशली फिमेल बॉडीवरती ऍडव्हर्स इफेक्ट नाही आहे. सायंटिफिकली स्टडीत मी हे सांगतोय की कुठंही एक साईड इफेक्ट वगैरे ऑब्झर्व नाही झालेला. त्यामुळे लेडीज कॅन डेफिनेटली गो फॉर द प्लेटलेट डोनेशन. हा फक्त त्यांचं कसं असतं की थोडंसं त्यांच्या एका बायोलॉजिकल सायकल प्रमाणे डोनेशन जर त्या प्लेटलेट्सचं करायला लागलं तर मात्र त्यांनी हिमोग्लोबिन मेंटेनचा डाएट हा ठेवलाच पाहिजे. तो त्यांनी एक पॅरामीटर चेक केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. आता कारण मला पण ही गोष्ट माहित नव्हती, मी पण इतके दिवस काम करतोय. कारण आज पण कधी महिला रक्तात म्हणजे त्यामधून एसटीबी डोनेशनसाठी पुढे आलेलं मलाही माहित नव्हतं. आज या समता मॅडम यांच्यामुळं आज मलाही ती माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद समता मॅडमचे आणि तुमचेही. हो, आणि मॅडमना वगैरे समजा रोहित दादा तुमच्या नेटवर्क थ्रू काही लेडीज आमच्या कॅम्पेनिंग मधल्या काही लेडीज आहेत ज्या एक आर्मी मधल्याच एक मॅम आहेत, मुलगा आणि त्या दोघंही आमच्या कॅम्पेनिंग थ्रू प्लेटलेट डोनेशन करतात. किंवा आणि एक मॅडम आहेत त्या 40+ आहेत, त्या पण प्लेटलेट डोनेट करतात. तर अशा कुठल्या लेडीज आहेत ज्यांना बोलायचं असेल त्यांच्याशी पर्सनली, त्यांचा अनुभव हे करायचा असेल तर रोहित दादा मी तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. तुम्ही त्यांच्याशी त्यांना कनेक्ट करून द्या. त्या बोलून पण तो एक अनुभव त्यांचा ऐकू शकतात. नक्की नक्की सर, आपण मला ते कॉन्टॅक्ट नंबर शेअर केल्यानंतर या समता मॅडमना पण ते नंबर देईनच. त्याचबरोबर आणि आपल्या ग्रुपच्या अंतर्गत काही महिला जर येणार एसटीबी डोनेशनसाठी पुढे येऊन जर त्यांना जर मार्गदर्शनाची गरज असेल तर आपण नक्कीच त्यांना त्या मॅडमशी कॉन्टॅक्ट करून देऊ. सांगलीवरून निखिल हरुले आहेत, त्यांनी प्रश्न केलेला आहे थॅलेसिमिया मायनर जो व्यक्ती असतो, आता आपण सगळी माहिती घेतलेलीच आहे थॅलेसिमिया बद्दल बी. तर थॅलेसिमिया मायनर रक्तदान करू शकतो का आणि HB 13.5 त्याचा असेल, वजन 58 kg असेल. तो दुसरा क्वेश्चन आहे त्याचा. पहिला क्वेश्चन असा आहे की थॅलेसिमिया मायनर रक्तदान करू शकतो का, आणि दुसरा प्रश्न असा आहे की HB 13.5 वजन 58 किलो प्लेटलेट डोनेशन करू शकतो का. बऱ्यापैकी आता व्हिडिओ बघितले त्यांना समजलं असेलच, तरी पण तुम्ही त्यांना रिव्हर्स उत्तर देतो. हा, 13.5 आणि वेट 58 kg म्हणजे परफेक्ट आहे. दे कॅन गो डायरेक्टली फॉर अ प्लेटलेट डोनेशन, बिंदास ते करू शकतात आणि WBC डोनेशन पण करू शकतात. आणि जो त्यांनी विचारलं की थॅलेसिमिया मेजर जे आहेत, मी रिक्वेस्ट करेन की थॅलेसिमियाचा ट्रेट असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं शक्यतो ब्लड डोनेशन हे करू नये. हा एक दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. हे एक सायंटिफिकली असं मानलं जातं की थॅलेसिमियाचे जे सायलेंट कॅरियर्स आहेत किंवा मायनर्स मेजर्स आहेत त्यांनी शक्यतो जर त्यांना माहिती असेल तर ब्लड डोनेशन माहिती असेल. बरेच वेळा माहिती नसतं, काही लोकांनी टेस्टिंग, बऱ्याच लोकांनी टेस्टिंग केलेलं नसेल, पण शक्यतो जर टेस्टिंग करून आपल्याला जर माहिती असेल तर प्लीज तुम्ही ब्लड डोनेशन अवॉइड करा. थँक्यू सर. आता ग्लोबल रक्तदाते आहे कोकण, आता कोकणातला एक ग्रुप आहे आपला रक्तदात्यांचा, त्या ग्रुपमधून आपल्याला क्वेश्चन आलेला आहे की WBC किती दिवसांनी पुन्हा देऊ शकतो, म्हणजे एकदा WBC डोनेट केल्यानंतर परत जर त्याला करायचं असेल तर त्यानं साधारणतः किती दिवसाचा मध्ये गॅप ठेवावा. कमीत कमी आयडियली 65 दिवस, 65 ते 75 दिवसाचा गॅप पाहिजे. WBC डोनेशन 65 days to 75 daysचा गॅप पाहिजे. म्हणजे आज केल्यानंतर कमीत कमी 2 ते 2.5 महिने बिलकुल डोनेशन केलं नाही गेलं पाहिजे. तेवढा हा गॅप पाहिजेच पाहिजे. म्हणजे हा स्पेशली WBC साठी आहे दादा. हा स्पेशल WBC डोनेशन करणाऱ्यांसाठी 65 ते 75 दिवसाचा गॅप पाहिजे.
म्हणजे एकंदरीत बघायला गेलं जसं ब्लड डोनेशनसाठी 3 महिन्याचा क्रायटेरिया ठेवलेला आहे, त्याच पद्धतीने आपण जर WBC साठी ठेवला तर आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आणि पुढच्या पेशंटसाठी ते उपयुक्त ठरेल असं म्हणायचं. हो, आणि वर्षातून जास्तीत जास्त 3 वेळा ती प्रोसिजर करायची. 3 पेक्षा बिलकुल नाही, फक्त 3 वेळा. WBC डोनेशन, ब्लड डोनेशन सारखं, त्याच्यापेक्षा वरती नाही. थँक्यू दादा. आपल्या आता कोल्हापूरचे जे अनिल वडकर आहेत त्यांनी एक प्रश्न केलेला आहे की प्लेटलेटसाठी कोणताही रक्तगट चालतो, तसाच RDP साठीही कोणताही रक्तगट म्हणजे RDP प्लेटलेटसाठी कोणताही रक्तगट चालतो का? म्हणजे एखाद्या पेशंटसाठी 4 RDP बॅग मागवले, त्या पेशंटचा रक्तगट O पॉझिटिव्ह आहे, तर त्याला O पॉझिटिव्हचे RDP पाहिजेत का त्याला कोणत्याही ब्लड ग्रुपचे RDP दिल्या चालतात, असा त्यांचा प्रश्न आहे. ओके, आता RDP मध्ये काय असतं, प्लेटलेट्सच असतात, त्याला रॅन्डम डोनर प्लेटलेट्स म्हणतात. बरोबर. प्लेटलेट्स RDP असू दे, SDP असू दे, कुठल्याही ग्रुपच्या कुणालाही चालतात. समजा एखाद्याला 4 RDP मागवल्या तर त्याला 4 वेगवेगळ्या ब्लड ग्रुप मधनं काढलेल्या जरी प्लेटलेट्स असतील तरी ऍब्सोल्युटली फाईन. कुठलीही रिॲक्शन, कुठलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या पेशंटवरती येत नाही. त्यामुळं RDP ही कुठल्याही ग्रुपच्या 4 वेगवेगळ्या ब्लड मधनं काढलेल्या जरी आपण ट्रान्सफ्यूज केल्या तरी इट्स वेल अँड सेफ. थँक्यू दादा. आपले मुंबईचे जे प्रशांत म्हात्रे सर आहेत त्यांचा एक प्रश्न आहे की वर्षातून 24 पेक्षा जास्त SDP डोनेशन केल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात, त्याबद्दल कृपया माहिती द्यावी. ओके, प्लेटलेट्स डोनेशन मध्ये जे आपल्याला ACD सोल्युशन रिटर्न पाठवलं जातं, म्हणजे ह्या प्रोसिजर मध्ये काय केलं जातं, ज्यावेळी प्लेटलेट्स काढून RBC, WBC आणि प्लाझ्मा हा रिटर्न पाठवला जातो. तो रिटर्न पाठवताना एक ACD सोल्युशन पण आपल्या बॉडीमध्ये जातं, दॅट इज वी कॉल अँटी कोॲग्युलेशन सोल्युशन. ते आपण रिटर्न पाठवलं तर त्या सोल्युशनचा एक्सेसिव्ह जर बॉडीमध्ये तुमच्या इंटेक गेला तर तो काय करतो, तुमच्या किडनीवरती एक प्लास्टिक सारखी लेअर तयार करू शकतो किंवा करतो. आणि त्यामुळं मेजॉरिटी प्लेटलेट डोनेशन ज्यांनी एक्सेसिव्ह केले त्यांना 45 to 50 नंतर किडनी प्रॉब्लेम्स ऑब्झर्व झालेले आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, ज्यांनी एक्सेसिव्ह केलं. ओके, तर मेक शुअर करा की जर एक्सेसिव्ह होत असेल तर सगळ्यात महत्त्वाचे स्टॉप इट. का? कारण की ते ACD अँटीकोॲग्युलेशन सोल्युशन आपल्या किडनीवरती एक प्लास्टिक सारखी लेअर बनवू शकतं आणि नंतर तुम्हाला 45 to 50 नंतर यू मे गो थ्रू किडनी प्रॉब्लेम्स, किडनीचे प्रॉब्लेम्स थ्रू तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे शक्यतो अवॉइड करा 24 पेक्षा जास्त करणं. आणि 24 ही बिलकुल करू नका, मॅक्स टू मॅक्स 18 ठेवा. 24 जर करणार असाल तर प्रॉपर हेल्थ अँड प्रॉपर डाएट तुम्ही फॉलो केला पाहिजे. स्लीपिंग पॅटर्न, डाएट, दॅट्स ऑल. आणि प्रोटीन लेवल प्रत्येक ब्लड बँकेला तुम्ही रिक्वेस्ट केली पाहिजे. खूप खूप धन्यवाद दादा. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्या कारणाने जितके पण हे व्ह्युअर्स आहेत आज हे लाईव्ह बघत आहेत त्या सगळ्यांना या गोष्टीची, या सगळ्या प्रकाराची माहिती मिळत आहे. असेच या प्रकारे अमोल निल्ले म्हणून आहेत, यांचा एक प्रश्न आहे. म्हणजे प्लेट आता जो ह्याच्या आधी 2 वेळा कव्हर झालेलेच आहे, पण ह्यात थोडा अनेक प्रश्न इन्व्हाइट केलेला आहे की प्लेटलेट्स बाबतीत सेम ब्लड ग्रुप डॉक्टर किंवा हॉस्पिटल यांना, म्हणजे सेम ब्लड ग्रुपचे जे प्लेटलेट्स मागितले जातात त्यासाठी डॉक्टर आणि हॉस्पिटल यांना अवेअर करणं गरजेचं आहे का? आणि कारण निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या बाबतीत आमच्यासारख्या म्हणजे कॉर्डिनेटर्सना किंवा प्लेटलेट डोनर पुरवणाऱ्यांना काही अडचणी येत आहेत की निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या वेळेला, त्यावेळेला जर समजा आमच्याकडे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचा जर प्लेटलेट डोनर असेल तर तो देताना ते डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलवर त्यांना नाकारतात. त्यासाठी काय केलं पाहिजे? ओके, हे अवॉइड करतात मेजरली कारण की लॅक ऑफ एज्युकेशन. नवीन ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत, जे स्टँडर्ड्स आलेले आहेत वर्ल्ड वाईड, हे डॉक्टर्स दे आर नॉट अपग्रेडिंग देमसेल्स, ते स्वतःला अपग्रेड करत नाहीत. त्यासाठीच इम्युनोटॉलॉजीचं एक बुक आहे, त्याचा पेजवरती ते बायबल म्हटलं जातं मेडिकल डॉक्टरांचं, ट्रान्सफ्युजन मेडिसिन. बुकचं नाव आहे सिम्पल ट्रान्सफ्युजन मेडिसिन. त्यावरती 271 पेजवरती पहिल्या पॅराग्राफमध्ये ते मेन्शन केलेलं आहे की प्लेटलेट्स ते कुठल्याही ग्रुपच्या कुणालाही चालू शकतात. आणि दिस प्रॅक्टिस इज यूज वर्ल्ड वाईड. हे प्रॅक्टिस जे आहे ते वर्ल्ड वाईड वापरलं जातं. त्यामुळे एक लक्षात घ्या की ह्या डॉक्टरांना किंवा यांना जर तुम्हाला अवेअर करायचं असेल तर ट्रान्सफ्युजन मेडिसिन ते बुक जे आहे
त्या बुकचा जो एक ज्या पॅरेग्राफ मध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे त्याची जी इमेज आहे मी रोहित दादांकडे मी फॉरवर्ड करतो. थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशन मी ते फॉरवर्ड करतो आणि त्यातून तुम्ही सगळ्यांनी ते मोबाईलमध्येच घ्यावी आणि ती जस्ट डॉक्टरांना दाखवावी. आता ते केल्यानंतर पण तुम्हाला डॉक्टर काउंटर क्वेश्चन करतात की रिॲक्शन आली तर काय करू, ते तुम्हाला काउंटर क्वेश्चन लागतात. तर त्यांना सिम्पल सांगायचं, समजा एखादा ब्लड ग्रुप आपल्याकडे अवेलेबल नसेल तर त्याला आपण ऑल्टरनेट देतो. सेम वे प्लेटलेट्स मध्ये हे ऑल्टरनेशन प्रॅक्टिस ही जगभर वापरली जाते आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे. हजारो पेशंटच्या बाबतीत आम्ही हे डील केलेलं आहे की दिलेलं आहे, ट्रान्सफ्यूज झालेलं आहे आणि पेशंट फिट अँड फाईन झालेला आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास त्या डॉक्टरांना मागे लागून तो अवेअरनेस आणि ते एज्युकेशन दिलंच पाहिजे. आणि ही इमेज जी आहे ट्रान्सफ्युजन मेडिसिनची ती त्यांना तुम्ही दाखवली तर त्यांना ती समजून जाईल. ट्रान्सफ्युजन मेडिसिन बुक आहे 271 पेज वरती ते पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे ग्रुप कॉम्पॅटेबिलिटी. दादा खूप खूप धन्यवाद. आता हे जे तुम्ही जे पेज सांगितले, पुस्तकाचं नाव किंवा ते पेज जे सांगितलेलं आहे, तर माझ्याकडून खूप म्हणजे कळकळी विनंती म्हणा समजा या प्रश्नासाठी. तर ते दोन्ही पेज आता आपला लाईव्ह सेशन झाल्यानंतर तुम्ही आपल्या या फेसबुक कोल्हापूर थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशनच्या पेजवर कृपया ते दोन्ही फोटो तुम्ही अपलोड करा, जेणेकरून आज जे जितके व्ह्युअर्स आता हे बघतायत किंवा जितके ऑडियन्स हे लाईव्ह बघतायत ते सगळे फेसबुक पेजवरून ते इमेज घेतील, जेणेकरून त्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये ते दाखवून त्यांना काम करण्यास योग्यरित्या त्यांना सवलत मिळेल. बरोबर, ठीक आहे, मी नक्की करतो. थँक्यू दादा. तसंच शशिकांत कुंभार आपलं आहेत दादा, 4-5 क्वेश्चन अजून आहेत. आपलं कोल्हापूरचं सावली पेज आहे, त्या सावली पेज वरून शशिकांत कुंभार यांनी एक प्रश्न केलेला आहे की डेंग्यू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर अशी व्यक्ती डोनेट करू शकते का? हो हो हो, डेंग्यू त्याचा 12 मंथ्स नंतर ती डोनेट करू शकतं. फक्त त्यांना विचारा की ट्रान्सफ्युजन त्यांना प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूज केल्या गेल्या होत्या का. समजा प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूज झाल्या नसतील, समजा नुसार डेंग्यूचं इन्फेक्शन होऊन गेलं असेल तर दॅट पर्सन कॅन डोनेट प्लेटलेट्स आफ्टर 6 मंथ्स, 6 महिन्यानंतर ते डोनेट करू शकतात. आणि समजा इन केस त्यांना डेंग्यूमध्ये ट्रान्सफ्युजन झालं असेल प्लेटलेट्सचं तर ते 1 वर्षानंतर करू शकतात. तर आता आयडियली जर त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं असेल तर दे कॅन गो अँड डोनेट द प्लेटलेट्स. फक्त त्याची हिस्ट्री जी आहे ती त्यांनी त्या ब्लड बँकचा फॉर्म देतात त्यात मेन्शन केली पाहिजे की मी वर्षभरापूर्वी डेंग्यूचं मला इन्फेक्शन झालं होतं म्हणून. आता ते करू शकतात. हो, थँक्यू दादा. आपलं थॅलेसिमिया निर्मूलन समिती मुंबईचे पेज आहे आपलं, त्या पेजवरून एक अमोल सावंत म्हणून आपले मेंबर आहेत, त्यांनी प्रश्न केलेला आहे. 10 वेळा प्लेटलेट स्वतः डोनेट केले आहे. किती वेळा? 10 वेळा. ओके, म्हणजे त्यांनी आतापर्यंत 10 वेळा प्लेटलेट डोनेट केलेले आहेत. प्लेटलेट काउंट कमी जास्त होत असतो, त्यांचा प्लेटलेट काउंट कमी जास्त होत असतो, तर तो वाढवण्यासाठी काय करावे, म्हणजे प्लेटलेट काउंट त्यांचा वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे असा त्यांचा प्रश्न आहे. ओके, 3 गोष्टी आहेत सिंपल. एक म्हणजे राजगिरा लाडू भरपूर इंटेक पाहिजे. सेकंड पॉमग्रॅनेट म्हणजे डाळिंब, ज्यातनं कॅल्शियम मिळतं, कॅल्शियम मधनं तो वाढला जातो, तर ते केलं पाहिजे. थर्ड सगळ्यात आणि एक महत्वाचं म्हणजे फॉस्फर म्हणजे नारळाचं पाणी. या 3 गोष्टी सिम्पली या गोष्टी ऍड केल्या पाहिजेत, ऑटोमॅटिकली प्लेटलेट काउंट वाढतो. आणि महत्वाचं सगळ्यात मी हे करेन की 11:15 ते पहाटे 4:45 हा स्लीप पाहिजे बा. जेवढी स्लीप जास्त असतं तेवढा प्लेटलेट काउंट नॅचरली बिल्डअप होतो. त्यामुळे या 4 गोष्टी त्यांनी फॉलो करायचं. नारळाचं पाणी, खजूर, त्यानंतर राजगिरा लाडू आणि स्लीप सायकल शुड बी 10:45 to 4:45 इन द एम. या 6 ते 7 तासाची सायकल. मेजॉरिटी काय होतं की लोक म्हणतात 12-1 झोपलो आणि सकाळी 10 उठलो. डझंट मॅटर, अनहेल्दीच आहे. मेनली 11:15 ते पहाटे 4:45 हा स्लीपिंगचा झोन फिक्स पाहिजे. थँक्यू दादा. आणि त्यांचाच एक दुसरा प्रश्न आहे की WBC आयुष्यामध्ये किती वेळा करू शकतो? हा, मला अनेक मुंबईतून हा क्वेश्चन झाला होता. त्यांना सांगितलं होतं टाटामध्ये की फक्त एकदाच आपण WBC डोनेशन करू शकतो लाईफमध्ये. तर असं काही नाही आहे. तुम्ही लाईफमध्ये ऑन एन ॲव्हरेज जर पकडला तर 18 to 60 मध्ये ऑन एन ॲव्हरेज कमीत कमी आपण 45 to 50 टाइम्स तरी 50 ते 60 वेळा तरी आपण WBC डोनेशन करू शकतो वर्षातून 3 वेळा. म्हणजे वयाच्या 18व्या वयापासून ते 60 वयापर्यंत. 60 वयापर्यंत वर्षातून दरवर्षी 3 वेळा तो पण करू शकतो.
आणि त्या ग्रुप प्रमाणे ते इश्यू होऊ शकतं. म्हणजे ज्या ग्रुपचा पेशंट आहे त्याच ग्रुपचा त्यांना WBC डोनर दिला पाहिजे. WBC दिलं जातं. हो. ओके, धन्यवाद पण दादा. त्याबरोबर प्रत्येक वेळी तर रिपोर्ट चेक करावा लागतो आपल्याला WBC काउंटचा. आपले पॅरामीटर्स डिस्टर्ब नाही झाले पाहिजे डोनेशन करता. मेजरली मी त्या डोनर्सचं काय बघितलंय, हा थॅलेसिमिया ग्रुप किंवा बरेच ठिकाणी, की ते प्लेटलेट डोनेशन असू दे, WBC असू दे, स्वतःचा रिपोर्ट नाही बघत. तर तो रिपोर्ट रोजदादा तुमच्या थ्रू त्यांना आपण सांगू कसा बघायचा असतो, काय पॅरामीटर्स चेक करायचे. हो, चालेल दादा. आता आणि एक आपले घाडगे म्हणून एक मित्र आहेत, त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की अधिक माहितीसाठी म्हणजे प्लेटलेटसाठी जे अधिक माहितीसाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहेत का याकरिता, म्हणजे या प्लेटलेटसाठी किंवा या रक्तदानासाठी तर अजून अधिक त्यांना माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी ऑनलाईन पोर्टल काही उपलब्ध आहे का? अच्छा, ऑनलाईन पोर्टल सध्या तरी अजून म्हणावं तेवढा कंटेंट जेवढा ब्लड डोनेशनसाठी आलाय तेवढा प्लेटलेट डोनेशनचा नाही आहे. पण आम्ही लवकरच एक पुढच्या काही महिन्यात आम्ही लॉन्च करतोय एक्सपर्ट व्ह्यूज आणि एक्सपर्ट टीम घेऊन. सगळे पॅरामीटर्स आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन एकाच पोर्टलवरती सगळ्यांचे क्वेश्चन्स आन्सर्स Q&A सगळे सॉल्व्ह होईल असं. तर एक 2-3 महिन्यात तुम्हाला तो ऑनलाईन पोर्टल आम्ही अवेलेबल करू. सध्या तरी करंटली प्रत्येक जे अपॅरेसिस सेंटर्स आहेत ग्लोबली त्यांनी आपापल्या साईटवरती तो डेटा टाकलेला आहे. पण जनरलाइज एक डेटा जसा आपण WHOचा वगैरे असतो किंवा त्या स्पेसिफिकचा डेटा अवेलेबल नाही. खूप खूप धन्यवाद दादा, आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही लवकरात लवकर ते पूर्ण डेटा ऑनलाईन पाठवावं, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना तेव्हा अभ्यास करायला मिळेल आणि आमची माहिती थोडं ग्रोथ होईल. ते मुंबईचे किरण म्हात्रे म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे की टाटाचा एक रेग्युलर डोनर आहे, 44 वेळा त्यांनी जे 44 ते 44 त्यांनी दिलेला आहे, उद्या 45 नोव्हेंबर आहे त्यांचा नाही 44 वेळा काय दिलंय, ब्लड डोनेशन का प्लेटलेट डोनेशन? एचडीपी दिलेला आहे. ओके ओके. उद्या त्यांचा 45 म्हणजे उद्या त्यांचे 45 वेळा त्यांनी एचडीपी करणार आहे. त्याचबरोबर WBC एकदाच देता येत असेल असं टाटावाले म्हणत आहेत, हे खरं आहे का? म्हणजे टाटावाले WBC डोनेट हे एकदाच नाही WBC आपण रेग्युलर करू शकतो. मी स्वतः आतापर्यंत 12 वेळा केलेलं आहे आणि ते पण व्हेरियस डॉक्टर्सशी कन्सल्ट करून केलेलं आहे. त्यामुळे WBC करू शकतो. कदाचित त्यावेळी त्यांनी कोणाशी कन्सल्ट केलं माहित नाही, तरी पण त्यांना जर अजून इन्फॉर्मेशन किंवा अजून एक्सपर्ट व्ह्यू पाहिजे असेल तर मी दादा तुमच्याकडे नंबर शेअर करतो, तुम्ही मग त्या डॉक्टरांशी बोलून वगैरे करू शकता. नक्की दादा. एक आकाश शिंदे पाटील म्हणून आपले एक सदस्य आहेत, ते म्हणजे खूप उत्सुक आहेत एचडीपी डोनेशन करण्यासाठी. पण त्यांचा प्रश्न असा आहे की व्हेन लहान असेल तर काही उपाय आहे का? म्हणजे त्यांच्या हाताची व्हेन लहान असेल ते काय करू शकतात, किंवा मी कधीच प्लेटलेट देऊ शकणार नाही का, असा त्यांनी प्रश्न केलेला आहे. ओके, वेन लहान असेल तर 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर त्यांचा फॅट्स जास्त असल्यामुळे वेन्स इंटरनली लहान असू शकते. एक तर ते एक्सरसाइजिंग करून त्या वेन्स म्हणजे जिम करून किंवा डंबेल्स बिल्डअप करून वगैरे ते वेन्सचा डायमीटर वाढवू शकतात. ती एक पॉसिबिलिटी आहे, पण त्यासाठी इंटेन्स त्यांचा हार्डवर्क पाहिजे त्यासाठी. आणि सेकंड, इमर्जन्सीच्या वेळी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. असं काही नाही की ते करू नाही शकत. रिटर्न जे आहे ते स्लो स्पीडनं रिटर्न बॉडीमध्ये पाठवून ती प्रोसिजर होऊ शकते. पण ऍडवाइजेबली त्यांच्या वेन्सचा जर असं फॅट रेशो जास्त असल्यामुळे ती वेन व्हिजिबल नसेल, तसं असेल तर त्यांनी कन्सल्ट करावं आणि एक्सरसाइजिंग करून त्याचा डायमीटर वाढवू शकतो आपण, तर ते करू शकते. खूप खूप धन्यवाद दादा. आतापर्यंत जितके प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्यांची आपण योग्य पद्धतीने सगळी उत्तर देऊन त्यांच्या सोबतच आपण जितके आपण जे आता हे लाईव्ह बघत आहेत ते सर्व सदस्य म्हणा, नवीन येणारे डोनर्स म्हणा किंवा माझ्यासारखे कोऑर्डिनेटर्स म्हणा, या सगळ्यांना एक अतिशय उत्कृष्टरित्या आपली माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर तुम्हाला एक विनंती करेन किशोर सर की या इव्हेंट बद्दल किंवा या माझ्यासोबत जे जोडलेले इतर जिल्ह्यातील इतर राज्यांतील जे कोऑर्डिनेटर्स आहेत किंवा माझ्या जिल्ह्यातच जे माझ्यासोबत काम करणार आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रात जे काम करणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांचा प्रोत्साहन वाढेल आणि अजून त्यांनी उत्स्फूर्तपणे ते कामाला लागतील, प्लीज सर. अच्छा, सगळ्यात पहिला मी आपली पूर्ण टीम जी आहे त्याला भेटलेलं आहे. थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशन कोल्हापूर आणि थॅलेसिमिया निर्मूलन समिती मुंबई महाराष्ट्र.
तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या इंटेन्सिटीनं, ज्या कंपॅशननं तुम्ही सगळे काम करताय, हॅट्स ऑफ. म्हणजे लिटरली तुम्ही इतके लोकांचं लाईफ वाचवता. तर प्रश्नच नाही, तुम्ही जबरदस्त काम करता. पण त्याचबरोबर मी फ्लिप साईड पण बघेन की मी एक तर सिरियस मी ऑब्झर्व केलं की जे काही डोनर्स आहेत, कोऑर्डिनेटर्स आहेत, इमोशनली ड्रिव्हन आपण खूप करतोय. ओके, तर ही मुवमेंट आपल्याला जर पुढे वाढवायची असेल, यंगर जनरेशनला ऍड करायचं असेल आणि ह्यातून जर आपल्याला एक्सपांड व्हायचं असेल, तर प्लीज 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 एज्युकेशन आपण स्वतः सगळ्यांनी घेतलं पाहिजे. तुम्ही असं समजू नका की मी डॉक्टर नाही आहे किंवा माझं ते काम नाही आहे. तर एक लक्षात घ्या तुम्ही सगळे की यू आर फार बिगर दॅन द डॉक्टर. जे डॉक्टर ट्रीटमेंट देतात त्यांच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही करताय की एखाद्याला एनकरेज करून त्याला बॉडीमधला एक कंपोनंट डोनेट करायला सांगताय, जे कुठल्याही जगातल्या फॅक्टरीमध्ये नाही बनू शकत. त्यामुळं तुम्ही कायम लक्षात ठेवा, यू आर बिगर दॅन द डॉक्टर. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इग्नोर केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ऍज अ कोऑर्डिनेटर, ऍज अ डोनर असू दे, ऍज अ ऑर्गनायझर असू दे, सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिला स्टुडंट झाला पाहिजे. आणि स्टुडंट बनून जेवढं काही एज्युकेशन करता येईल असं काही नाहीये की डॉक्टर सांगणार नाहीत किंवा तुम्हाला कोण एज्युकेशन नाही. एव्हरीबडी इज रेडी टू हेल्प यू आउट. ओनली थिंग इज मेजॉरिटी जो तुमचा ऍक्टिव्हिटी टाइम आहे त्यामध्ये तुम्ही एज्युकेशन किंवा अवेअरनेस स्वतःच्या कसा स्प्रेड करता येईल किंवा शिकता येईल त्यावरती तुम्ही थोडंफार जर दिलं टाइम आणि एफर्ट्स, तर आय थिंक सो अजून ग्रेट होईल. पण ऍब्सोल्युटली खूप रिस्पेक्ट आहे सगळ्यांबद्दल की तुम्ही एवढ्या लोकांची सेवा करताय अनकंडिशनली, ते पण विदाउट एक रुपये किंवा एक. मी तरी तुमचे सगळे कोऑर्डिनेटर्स, काही काही लोकांनी मला ते अनुभव सांगितले होते की ते स्वतः डोनर्सचे खायची वगैरे पण काळजी घेतात. किलोमीटर्स बाहेरच्या गावावरून त्यांना ते इन्व्हाइट करतात, सगळं ते टेक केअर करतात. आय थिंक सो खूपच मोठं काम तुम्ही खूप सगळे खूप करताय. धन्यवाद दादा. तुमचा हा एक आम्हाला मेसेज चांगला एक उत्स्फूर्त पद्धतीने आम्हाला एक प्रेरणादायी ठरेल. त्याचबरोबर आता आता आपण संपवतोय, त्याचबरोबर एक शेवटचा प्रश्न आलेला आहे सातारावरून परेश कुमार कांबळे आहेत. की WBC डोनेशन साठी प्रोत्साहन कसे करावे, कारण WBC डोनेशन साठी सहसा डोनर्स तयार होत नाहीत. त्यासाठी आपण काय करू शकतो असा आजचा प्रश्न आहे. आणि बिलकुल ह्या लाईव्ह सेशनचा एक लास्ट शेवटचा बिलकुल प्रश्न हा. बिलकुल. सगळ्यात महत्वाचं त्यांना पेशंट कंडिशन दाखवा. सगळ्यात बेस्ट इज त्यांना पेशंटची कंडिशन, पेशंट समोर त्यांना उभा करा अँड या पेशंटसाठी आपल्याला करायचं. व्हॉट डू यू थिंक? हा एक सिम्पल आणि बेस्ट वे आहे. कारण की ही प्रोसिजर मी स्वतः अनुभवते, खूप डिफिकल्ट आहे लोकांना एनकरेज करणं. पण जर ते दाखवून तो इन्स्पायर होत असेल तर प्लीज त्याला करा. अदरवाईज थँक्यू म्हणून तुम्ही नवीन डोनर्स क्रिएट करा. कुणालाही फोर्स नको. पण हा सगळ्यात बेस्ट वे आहे की त्यांना कंडिशन दाखवली गेली पाहिजे. कॅन्सर सेंटर हे WBC डोनर्स आणि प्लेटलेट डोनर्सना मी रोहित दादा तुम्हाला पण रिक्वेस्ट करेन की प्लीज त्यांना कॅन्सर हॉस्पिटलची व्हिजिट ही घडवूनच आणा. नक्की नक्की दादा. आता या ठिकाणी आपले सगळे प्रश्न उत्तर पण संपलेले आहेत आणि एक चांगला एक नवीन अनुभव माझ्यासकट, माझे सगळे टीम मेंबर्स किंवा मी म्हणा किंवा आज जे व्ह्युअर्स बघत आहेत लाईव्ह सेशन, यामध्ये कित्येक तर असे नवीन डोनर्स आहेत की त्यांनी आज पण डोनेट केलेलं नाही किंवा ते करू इच्छितात. त्यांच्यासाठी एक चांगली माहिती आता इथं आपल्याद्वारे पोहोचवण्यात आलेली आहे. तर मी आता इथून पुढील सूत्र आपल्या सदस्य आपले रायराम पात्रे दादा यांच्या स्वाधीन करत आहेत. राजाराम दादा प्लीज आपण पुढे कॅरी ऑन करावे ही विनंती. व्हिडिओ कॉन्फरन्स संपण्याच्या आधीच मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन सर. हा एकच मिनिट सर, मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशन कोल्हापूर, त्यानंतर राजा शिवछत्रपती परिवार, सावली फाउंडेशन, सेवा निलायम फाउंडेशन, उमेद फाउंडेशन, महती तुझी माझी फाउंडेशन, थॅलेसिमिया निर्मूलन समिती मंडळ महाराष्ट्र, त्याचप्रमाणे रोहित दादा पाटील, रोहित दादा कदम, राजाराम पत्रे, तुम्ही तर काय छान अँकरिंग वगैरे करता, तुमचा ऐकल्यावर आणि आम्हाला जोश येतो. त्याचबरोबर शैलेश बांदेकर सर, जे आमचं STPचं कॅम्पेन मध्ये खूप ते पण मोठं काम करतायत. त्याचबरोबर सावली फाउंडेशनचे निखिल दादा कोळी, ते पण खूपच सपोर्ट, अनकंडिशनल सपोर्ट आणि खूप बॅकअप देतात. त्याचबरोबर MM गोवा. तर हे सगळे मंडळी तुम्ही खूप मोठं काम करताय आणि थँक्यू. इतका ग्रेट अपॉर्च्युनिटी तुम्ही सगळ्यांनी मला दिली. मी जसं तुम्हाला लास्ट टाइम म्हणलं होतो विश्वजित सर की डॉक्टर विश्वजित सर
तर खरं तर या पदवीला म्हणा तुम्ही खरोखर न्याय देता. आणि रोहित दादा, मी जरा क्षमा मागतो की मला एक प्रश्न विचारायचा आहे सरांना. विचारा विचारा हा नक्कीच. योग्य किंवा अयोग्य हे आता तुम्ही ठरवू शकता. मी तुम्ही जसं जाणता की मी खेड्यातून आहे आणि हा खेड्यातला समस्त रुग्णांचा प्रश्न आहे. त्यामुळं मी सर्व जे प्रामाणिकपणे काम करतात, अशा सगळ्या डॉक्टरांचा, जे संवेदनशील डॉक्टर आहेत, समाजाबद्दल, समाजाच्या पेशंट, जे गोरगरीब पेशंट आहेत, त्या सगळ्या लोकांबद्दल जे डॉक्टर संवेदनशीलपणे काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात, त्या सर्व डॉक्टर्सचे मी माफी मागतो. कोविडमध्ये खूप चांगलं काम ते सगळे लोकं करतायत. पण प्रश्न बाकी अनुत्तरितच आहे. तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की काही डॉक्टर केवळ सेल्फ काही इंटेन्शननं उगाचच एखाद्या पेशंटला रक्त चढवू शकतात का? म्हणजे रक्त चढवावं लागेल असं काही त्यांना सजेस्ट करू शकतात का? आणि तसं केल्यानंतर गरज नसलेल्या पेशंटला जर रक्त चढवलं गेलं किंवा कुठलाही कंटेंट चढवला गेला, तर काय त्या पेशंटला धोका असू शकतो का? ब्लड ट्रान्सफ्युजन हा असा पर्याय आहे की आपण सगळ्यांनी कधी आयुष्यात प्रे करावं की कुणाला ब्लड ट्रान्सफ्यूज नाही गेलं पाहिजे. का? ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये रिस्क ही खूप असते. सगळ्यात महत्वाची रिस्क काय असतं की एक अननोन डिझीज, एखाद्या व्यक्तीचा अननोन डिझीज आपल्या बॉडीमध्ये एंटर होऊ शकतो, ती एक प्रोबॅबिलिटी असते. सेकंड काय असतं, जसं तुम्ही म्हटलं की काही काही डॉक्टर एक्सपेरिमेंटेड बेसिसवरती हे प्रयत्न करतात की ब्लड ट्रान्सफ्यूज करून बघूया, चढवून बघूया. तर हे थांबवायसाठी ना सगळ्यात महत्वाचं सचिन राजाराम सर, मला एक सांगावं लागेल की रिपोर्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ब्लड रिपोर्ट येऊ दे, तुमचा कुठलाही रिपोर्ट, सिंपल रिपोर्ट वाचणं शिकलं पाहिजे. हिमोग्लोबिन किती आहे, हिमोग्लोबिन एवढा आहे तर का. मेजर प्रॉब्लेम नाही की आपण प्रश्न विचारत नाही डॉक्टरांना आपण एक गॉडली देवाचा स्टेटस देतो. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या थ्रू किंवा हे सगळ्यात मोठा अवेअरनेस तुम्ही करा की जे कोणी पेशंट असेल ते डॉक्टर हे देव नाही आहे, ते माणसंच आहेत. सिम्पली क्वेश्चन विचारले पाहिजेत, का, हे का. आणि सेकंड म्हणजे रिपोर्ट वाचला, रिपोर्ट वाचता आला पाहिजे. भलेही कळणार नाही, टेक्निकली तो खूप कॉम्प्लेक्स असतो आपल्याला, पण सिंपल गोष्टी आपण चौकशी केल्या पाहिजेत, विचारल्या पाहिजेत. तर अशा वेळी ना हा एकच उपाय आहे की त्यांना विचारा, हे का. आपण विचारत नाही, आपण पॅनिक होतो, कारण की हा सगळा जो एक मेकॅनिझम चाललेला असतो तो फिअर फॅक्टरवरती चाललेला असतो. ते तुम्हाला डायरेक्टली एक फोबिया तयार करतात. तुमचा पेशंट आहे, रिस्क आहे, तुम्ही डिसाईड करा. आणि अल्टिमेटली आपला पेशंट हॉस्पिटलाइज असेल तर आपण मेंटली ऑलरेडी एक डॉज स्टेटमध्ये असतो, तर आपण एक डिसिजन घेतो. पण अशा वेळी हे जर डील करायचं असेल तर सिम्पली क्वेश्चन विचारणं आणि एक रिपोर्ट वाचता आला पाहिजे. आणि ब्लड आपण कधी देतो, ज्यावेळी आपला HB जो आहे तो 6च्या खाली जायला जातो, अशाच पेशंटला ते ब्लड ट्रान्सफ्युजन करावं. त्यामुळे हा विचारायचा की HB तर जर 6च्या खाली नाही आहे तर का तुम्ही चढवताय, व्हॉट इज द रिझन, मग ते तुम्हाला सांगते. नक्की सर, थँक्यू. बऱ्याच नाही. जणांचे हा मनातला प्रश्न मला उत्तर एक- मिळालं असेल. एक मिनिट, मी राजारामदा तुम्हाला पण टोकतोय आणि विश्वदा तुम्हाला पण एक त्रास देतोय. शेवटला आता एक आपल्याला प्रश्न आलेला आहे की, आणि मला पण ते उपयुक्त प्रश्न वाटतोय की असं काही आहे का, मला पण जाणून घ्यायची इच्छा आहे. तर लातूर वरून आपले प्रमोद बेनाटे यांनी प्रश्न विचारलाय की सर, कोणत्याही ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये, ते म्हणजे खाजगी ब्लड बँकेविषयी हा प्रश्न आहे की कोणत्याही ब्लड बँकेत जर कॅम्प असेल तर कॅम्प मध्ये जर 90 पेक्षा जास्त कलेक्शन झाले असेल, ब्लड बॅगेजचे कलेक्शन 90 पेक्षा जास्त झाले असेल, तर ते कलेक्शन झालेले बॅग्स त्यांनी सरकारी ब्लड बँकेत देण्यासाठी असा काही GR आहे का, किंवा किती त्यांचं म्हणजे खाजगी ब्लड बँकेचे एक दिवसाचं कलेक्शनचं लिमिट किती आहे, आणि त्याच्यावरती जर कलेक्शन झालं असेल तर त्या बॅगेंचं त्यांनी काय केलं पाहिजे, याचं सर कृपया करून, माझी स्वतःची पण इच्छा आहे की या प्रश्नाला मला उत्तर मिळणं गरजेचं होतं, पण मी विचारलं नव्हतं. ओके. आयडियली GR काय सांगतो, जो आतापर्यंत होता की 90च्या वरती जे काही कलेक्शन होईल ते त्यांनी गव्हर्नमेंट ब्लड बँक्सला दिलं गेलं पाहिजे. ओके, हा GR होता. पण जसं काही दिवसापूर्वीच लॉकडाऊनच्या आधीच काही GRचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे. तर तो जसाही नवीन GR येईल त्या GR मध्ये स्ट्रिक्टली सगळं प्रॉपरली मेन्शन आहे. तो GR मी फॉरवर्ड केल्यानंतर तुम्ही तो GR त्यांच्यासमोर दाखवला
तर तुमचा सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण 90च्या वरती जे आहे ते त्यांनी डिस्ट्रीब्युट केलं पाहिजे. आता लॉकडाऊनमुळे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय झाला, जो न्यू GR जो झालेला आहे तो स्टक झालेला आहे. त्यामुळे तो GR हातात आल्याशिवाय आपण आता कुठलंच क्लेम करू शकत नाही की इमर्जन्सी सिच्युएशन असल्यासारखी आहे नॅशनल. त्यामुळे ह्या लॉकडाऊनच्या फेजमध्ये थोडंसं तुम्ही पेशन्स धरा. ॲज सून ॲज लॉकडाऊन होईल आणि नवीन GR सँक्शन होईल, इमिजिएटली झाल्या रोहिदाला आणि ज्यांनी लातूरवर क्वेश्चन विचारला त्यांना मी हँडओव्हर करीन आणि त्यानंतर मग तुम्ही तो GR त्या फक्त ब्लड बँक्सना तुम्ही जस्ट प्रोव्हाइड करून ठेवायचं की हा रूल आहे, GR हा आहे, तर का ब्लड अवेलेबल नाही तुम्ही जस्ट एक्सप्लेन करा. तुम्ही बघा त्या GR नंतर हे जे कोण ब्लड बँक असेल, कोण जी काही लोक असेल ते तुम्हाला फुल कॉपरेट करतील. आणि त्याच्यासाठी रोहित दादा आपण स्पेशल मीटिंग घेऊया, त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन. हो नक्कीच दादा, आपण ज्या पद्धतीने सांगितले त्या हा, आणि या लॉकडाऊन मध्ये मी एन्करेज करेन की आपण थोडंफार सिस्टम वरती प्रेशर कमी आणावं. हो नक्कीच नक्कीच दादा, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने आम्ही आता लॉकडाऊनच्या काळात तर आपण काही कोणावर आपण फोर्स करणार नाही. पण जेव्हा तुम्ही नवीन GR जे आलेले आहेत ते जेव्हा आपल्याकडे पाठवाल तर त्या पद्धतीने आपण नक्कीच काम करायचा प्रयत्न करू. आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणताय की मीटिंग अरेंज करू, तर लवकरच आपण एक म्हणजे असंच झूमवर एक मीटिंग अरेंज करू. आपले काही मुंबईचे मेन आपले जे मेंबर आहेत ते काही दोन कॉर्डिनेटर्स असे यांच्यासोबत एक मीटिंग अरेंज करू आणि त्यावर आपण चर्चा करू. तर आता पुढील कारवाईसाठी रायरम पात्रता कृपया आपण आपलं सेशन चालू करावं. थँक्यू सर. विश्वजित काशीद सर, तुम्ही मला छानपैकी माहिती दिली. हा समस्त खेड्यातल्या गोरगरीब रुग्णांचा प्रश्न आहे, जो मी ऍक्च्युली हॉस्पिटल्समध्ये ऐकला होता, जो मी तुम्हाला विचारला. तर आज तुम्ही आम्हाला अगदी मराठी भाषेत महत्वाचं तुम्ही स्वतःला जरा अनकम्फर्ट करून मला खूप डिफिकल्ट गेलं सर, अगदी मराठी मला डिफिकल्ट गेलं थोडं. हो हो हो, अगदी अगदी तुम्ही अनकम्फर्ट झालात, पण लोकांना ही माहिती मराठीमध्ये सोप्या भाषेत समजावून सांगितली, त्याबद्दल खरंच कौतुक आहे तुमचं. तुम्ही आज RBC, WBC, प्लाझ्मा तसंच प्लेटलेट्स या संदर्भात चांगली माहिती दिली. त्याचबरोबर मला असं आता या इव्हेंटद्वारे सर्वांनाच आवाहन करायचं आहे की रक्तदान, प्लेटलेट तसंच SDP वगैरे या सर्व साठी म्हणजे एक दाता म्हणून आपण समाजातल्या सर्वच लोकांनी पुढे यावं. पण या दरम्यान जेव्हा पण आपल्याला इच्छा होते की रक्तदान करावं, तर इगो बेस्ड कुठलेही रक्तदान शिबिर घेऊ नयेत. याची सूचना इगो बेस्ड वा वा घेऊ नये. की बाबा एकदम भीड जमते आणि आपण 90, 150, 200 असं रक्तदान शिबिर घेतो आणि मग ते कुठे वापरलं गेलं नाही तर रक्त वाया जातं. तर अशा पद्धतीचा कधी इव्हेंट घेऊ नये, ही एक हे आव्हान. आणि त्याचबरोबर रक्तदानासाठी सर्वांनी समोर यावं, पुढे यावं आणि या देशाचं एक राष्ट्रीय कार्य म्हणून आपण ते करावं. या बरोबरच मी आभाराकडं डॉक्टर विश्वजित पाटील सर आमच्या हृदयात मोठं स्थान निर्माण केलंय. खूप खूप धन्यवाद की तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या शुद्ध मराठी भाषेत, सोप्या भाषेत आम्हाला हे सगळं रक्तदान आणि हे सर्व सगळं समजून सांगितलं. याचबरोबर या इव्हेंटला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जसं मी सुरुवातीलाच बोललो, पोहोचवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं आणि ही झूम मीटिंग अरेंज केली ते सूरज देशमुख सर यांचेही मनपूर्वक आभार. यासाठी जो दुवा आहे म्हणजे जी ट्रेन, एखादी मोठी ट्रेन एका पटरीवरून म्हणजे दिल्लीवरून कोल्हापूरला यायची झाली तर त्याला ती पटरी महत्वाची आहे. ती पटरी म्हणजे निखिल कोळीदादा, त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशन ला सपोर्ट करणारे थॅलेसेमियाग्रस्त बांधव, बंधू भगिनी या सर्वांचे आभार की त्यांच्या त्या आजारामुळं आम्हाला थोडं वेगळं काम वेगळ्या दिशेनं चांगल्या पद्धतीने करता येते. त्यांचे मनपूर्वक आभार. थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशनचे मी आभार मानतो की त्या सर्वांनी मिळून ह्या समाजातला अतिशय दुर्धर आजारावरती हा इव्हेंट घेतला आणि लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न केलाय, चांगला यशस्वी प्रयत्न केलाय महत्वाचं म्हणजे. त्याबरोबरच रक्तदाता कोल्हापूर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असणारे जे पण रक्तदाते आहेत, जे स्वतः इच्छेनं पुढे येतात आणि रक्तदान करतात, कित्येक लोकांचं जीव वाचवतात, अशा सर्व डोनर्सचा मी मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर सेवा निवारण फाउंडेशन हे जे फाउंडेशन आहे याच्यामध्ये काम करणारे सर्व सदस्य, अध्यक्ष
सर्वांचे आम्ही मनापासून आभार आहे की त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांनी आम्हाला चान्स दिला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. याचबरोबर सावली फाउंडेशन यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर राजा शिवछत्रपती परिवार कोल्हापूर यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला फेसबुक वरती लोकांपर्यंत पोहोचण्याचा चान्स दिला. उमेद फाउंडेशन ही सांगरूळमध्ये कार्यरत असणारी संस्था, या संस्थेने सुद्धा आम्हाला फेसबुकमध्ये एंट्री दिली आणि ज्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो. कालच्या इव्हेंटमध्ये राजकुमार राठोड सर यांनी थॅलेसिमिया या विषयाबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचबरोबर जयराम नाईक सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्याही मनापासून आभार. आणि जसं मी पटरीचा विषय केला होता सर, हे टाळता येत नाही म्हणून मी थोडंसं एक्सटेंड करतो. रोहित गुट्टे नावाचा एक तरुण आहे, ज्या तरुणानं राजकुमार राठोड सरांना कोल्हापूरपर्यंत आणून सोडलं, रोहित दादांची ओळख करून दिली आणि मग कोल्हापूरमध्ये थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशनची स्थापना झाली. त्या एका नवयुवकाला लाख सलाम खरोखर, की त्यांच्यामुळेच आज कोल्हापुरातले 350 जे पेशंट आहेत ते अगदी विश्वस्त आहेत, आमच्यावर विश्वास ठेवून आहेत आणि चांगलं काम होतंय. रोहित दादा राजाराम दादा, खरोखर मनापासून मी तुमचे आभार मानतो. आज तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे आणि तो माझा सर्वात पहिला गुरु आहे या कार्यातला, की त्यानं मला ओळखलं आणि त्यानं मला इथं आणलेलं आहे. त्यामुळे आज मी इतक्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. शुअर शुअर. सो त्यांचं नाव घेणं न घेणं हे खूप मोठं काम झालं असतं. रोहित दादा गुट्टे, तुमचं धन्यवाद. सर्व टेक्निकल टीमनं हा इव्हेंट आपल्यापर्यंत पोहोचवला. सर्व प्रत्येक मायबाप आणि सगळ्या व्ह्युअर्सचे धन्यवाद की त्यांनी अटेंड केला हा प्रोग्राम. आणि या प्रोग्राम मध्ये तुम्ही जे जे काही शिकलाय, या जी माहिती घेतली, या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या पेशंटसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी वापर करावा, तरच या इव्हेंटला काही अर्थ आहे. तर हा जो इव्हेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टेक्निकल टीमनं जो एफर्ट्स घेतले, त्या सर्व टेक्निकल टीमचा मी आभारी आहे. याचबरोबर थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजानीस आणि सचिव सर, या सर्वांचे मनापासून आभार, ज्याने हा सर्व व्याप करून आपल्याला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. सर्वांना, सर्व महाराष्ट्रभरच्या सगळ्या संस्था, सामाजिक संस्था, थॅलेसेमिया निर्मूलनासाठी काम करणाऱ्या सर्व कॉर्डिनेटर्सना एकत्र बांधलेला आपला जाबाद फौजी रोहित दादा कदम यांचेही मनापासून आभार, की ज्यांच्यामुळे आपण सर्व, तुम्ही खूपच नम्र आहात सर. तर त्या सर्वांचे आपण आभार मानले आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे एफडीए या नावाचा आपण उच्चार केला आणि एफडीए कमिशनरची माहिती दिली. कृपा सगळ्या व्यवस्था माझी ही विनंती आहे की एफडीए कमिशनर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट याबद्दल आपल्याला आज माहिती मिळाली. तसंच एखाद्या पेशंटला जेव्हा रक्त चढवलं जातं किंवा रक्ताची मागणी केली जाते डॉक्टर्सनी, तेव्हा आपल्याला रिपोर्ट किमान वाचता यायला पाहिजे, आपण केली या इव्हेंट मध्ये. तर खूप मार्मिक ही गोष्ट आहे जी आम्ही टाळत होतो. तर तुमचे विश्वजित काशीद सर, मी डॉक्टर विश्वजित काशीद सर म्हणेन तुम्हाला, की तुमचे मनापासून आभार, तुम्ही आम्हाला वेळ दिला महत्वाचं म्हणजे, आणि या सर्व लोकांना हे चांगल्या पद्धतीने खूप महत्वाची ती गोष्ट आहे.